ॲडव्हान्स, दोन पार्ट आहेत आपले, बेसिक आणि ॲडव्हान्स. बरोबर, बेसिक आणि ॲडव्हान्समध्ये काय होणार आहे सांगतो तुम्हाला. ॲडव्हान्समध्ये होणार आहे हाऊ टू मेक स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजी कशी क्रिएट करायची, तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी. जोपर्यंत मार्केटमध्ये तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी क्रिएट करत नाही तोपर्यंत प्रॉफिटेबल होणार नाही. आणि काल मला कोणीतरी म्हटलं बाबा की 3 स्ट्रॅटेजी सांगणार आहे, बाकीच्या स्ट्रॅटेजी आम्ही ट्रेडिंग कशी करायची. दादांनो, स्ट्रॅटेजीचा क्लास नाही आपला, स्ट्रॅटेजी क्रिएट कशी करायची याची लाईव्ह बॅच आहे. आय थिंक तुम्ही सगळेजण वाचूनच जॉईन झाला असाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकच गोष्ट मी सुरुवाती तुम्ही जॉईन होण्या अगोदरपासून सांगतोय की बाबांनो, मार्केटमध्ये जोपर्यंत स्वतःची स्ट्रॅटेजी तुम्ही क्रिएट करत नाही तोपर्यंत प्रॉफिट होणे शक्य नाही. मार्केटमध्ये दुसऱ्या कोणाची स्ट्रॅटेजी कॉपी करता येत नसते. तरीही तुम्हाला मी मार्केटमध्ये स्वतःची स्ट्रॅटेजी कशी क्रिएट करायची माझ्या 3 स्ट्रॅटेजी सांगून तुम्हाला दाखवेन आणि त्याच्यावरतीही तुम्ही प्रॉफिटेबल होणारच. ओके, हा झाला पहिला मुद्दा ॲडव्हान्स मधला. दुसरा मुद्दा आहे मार्केट एसएल प्रिडिक्शन. बघा, मार्केटची जी मुवमेंट असते, कोणतीही मुवमेंट असू द्या, यापैकी कोणतीही मुवमेंट होऊ द्या, ही सगळी मुवमेंट असते स्टॉप लॉस हंटिंगची. सगळीच्या सगळी मुवमेंट होते स्टॉप लॉस हंटिंगसाठी. त्याच्यानंतर लिक्विडिटी. बाबा, मार्केटमध्ये ज्या साईडला लिक्विडिटी अवेलेबल असते ते सगळं प्रिडिक्शन तुम्हाला मी इथं शिकवणार आहे, लिक्विडिटीवालं. ओके, आणि त्याच्यानंतर आहे रिव्हर्स सायकोलॉजी. भावानो, मार्केटमध्ये फक्त आणि फक्त एक गोष्ट काम करते, ती म्हणजे रिव्हर्स सायकोलॉजी. ओके, त्याच्यानंतर आहे ऑपरेटरचा माइंडसेट. हे ऑपरेटरच गेम आहे मार्केटचा, त्यामुळे ऑपरेटर कोणता माइंडसेट यूज करतो ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथं देणार आहे. आणि त्याच्यानंतर हाऊ टू मेक स्ट्रॅटेजी राहील आणि माझ्या 3 पर्सनल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इथं लाईव्हमध्ये सांगणार आहे, ज्या की वर्किंग आहेत. वर्किंगच आहे, ते बाकीच्यासारखं नाही की वर्क होणार नाही, अजिबात नाही. अशी गोष्ट होणारच नाही बाबा की ते वर्किंग होत नाही, असं होणारच नाही. 100% मी त्याची गॅरंटी देतो, कारण ते आहेच, ती सायकोलॉजी आहे. मार्केट कसं फसवतं लोकांना ती इन्फॉर्मेशन आहे. आपल्याकडून रेकॉर्डिंग होते का? आपल्याकडून होते बरोबर, आवाज बिवाज सगळं क्लिअर आहे का? आणि त्याच्यानंतर आता बाबांनो, ॲडव्हान्स तर सांगितलं, ॲडव्हान्समध्ये खरी मजा येणार आहे. बेसिकमध्ये गोष्ट काय आहे दादांनो, ही गोष्ट समजून घ्या. बेसिक इन्फॉर्मेशन काय, आजचा व्हिडिओ काय बाबांनो, आपलं 10 दिवसाचं सेशन आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला ॲडव्हान्स 5 दिवस राहील, 5 दिवस बेसिक राहील. बेसिकमध्ये काय काय आहे, ब्रीफ इन्फॉर्मेशन. आज काय सांगणार आहे, फॉरेक्स मार्केट काय आहे, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये कुठं जायचं आपल्याला, कोणता चार्ट बघायचा आहे, या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला इथं सांगतो. आणि त्याच्यानंतर आहे कॅन्डल स्टिक, काल सांगितलं अजून एकदा रिपीट करतो. त्याच्यानंतर आहे चार्ट पॅटर्न, सपोर्ट रेजिस्टन्स, मार्केट स्ट्रक्चर. सपोर्ट रेजिस्टन्स बेसिक, बरं गोष्ट बेसिक आहे, फक्त प्रॉफिट त्याच्यामुळेच आपला होतो, लॉस ही त्याच्यामुळेच होतो. आणि तोच आहे सगळ्यात मोठा ट्रॅप, आणि त्याच्यापेक्षाही मोठा ट्रॅप म्हणजे चार्ट पॅटर्न. सगळ्यात मोठा ट्रॅप चार्ट पॅटर्न. मी तुम्हाला चार्ट पॅटर्नची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. जी गोष्ट युट्यूबवर सांगितली आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, चार्ट पॅटर्न ऑपोजिट सांगणार आहे. कोणत्याही कोर्समध्ये कुठेही काही शिकवलं असू द्या, त्याच्यानं जर तुमचा लॉस झाला ना चार्ट पॅटर्न वापरून, तुम्ही म्हणता ना आमचा लॉस झालाय, त्यातला लोकांचा लॉस झाला असतो कशानं, चार्ट पॅटर्न. तर ते चार्ट पॅटर्न जर तुमच्या शेवटी एकदम लास्टला सगळं काही क्लिअर कट होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर मार्केट स्ट्रक्चर आणि बाबांनो हे टेक्निकल गोष्टी, हाऊ टू प्लेस ट्रेड, लॉट साईज, लय काय काय गोष्टी तुम्ही सारखं विचारता, मार्जिनस काय, लेव्हरेजेस काय. ह्या गोष्टीसाठी आपण एक बाहेरनं माणूसच बोलू. ते मार्जिन बिर्जिन ते पुस्तकी ज्ञान मला काय सांगता येणार नाही, एक्सप्लेन करता येणार नाही, असं माझं म्हणणं आहे. ओके, त्यासाठी आपण बाहेरून कोणाला तर सांगू, एकाला बाबा सांग बाबा मार्जिन काय असतं, लेव्हरेज काय असतं, लोकांना ते मला एक्सप्लेन करता येणार नाही. त्यासाठी आपण बाहेरून तुमच्यासाठी नियोजन करूयाच. म्हणजे सिंपल भाषेमध्ये मला काय सांगायचं होतं, आपल्या बॅचमध्ये काय. आता बरं का, तुम्हाला आवाज नाही येत, कोण रे आवाज येतो का, चेक कर. ठीक आहे, एवढं आपण चेक करणार आहोत की बाबा नो कशा प्रकारे बेसिक आहे आणि ॲडव्हान्स आहे. काय माहिती आहे का, काल बिना प्लॅन चालतो, पण आज प्लॅन करून आलोय की काय आपण सांगणार आहे. सगळं काही इन्फॉर्मेशन ऑलरेडी माझ्याकडे मी लेखी स्वरूपात पॉईंट लिहून आणले बाबा, ही गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करायची की कोणताही आपला गोष्ट राहू नये मार्केटमध्ये सांगायची. ठीक आहे, आणि याच्यानंतर आता येऊया आपण आपल्या मेन मुद्द्यावरती. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, मार्केटमध्ये ऑपरेटर एकच गोष्ट आहे अशी, ऑपरेटर सायकोलॉजी. आवाज नाही येत. ओके, आता येत असेल आवाज, आय थिंक आवाज येत असेल, चेक करून घ्या सगळेजण. अचानक एक कनेक्शन कसं काय जातंय काय माहिती, आलेलं आहे व्हॉट्सअपला मेसेज यायला लागलेत, पटापटा आवाज येत नाहीये, आता यायला लागला असेल आय थिंक. सिद्धार्थ भैया चेक करा आवाज. अरे काय माहिती, अचानकच टेलिग्राम सोडून देतोय, मला हाकलून देतोय तुम्हाला सगळ्यांना ठेवून. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, थोडं ऍडजस्ट करा. ते प्रीमियमनं खरं गोळ घातला माहितीये का, नाहीतर काय सगळं चांगलं झालं असतं. नो प्रॉब्लेम.
तर येऊया परत एकदा बघा, म्हणजे समजलं एकदम बेसिक काय म्हणजे आपली स्ट्रॅटेजी काय, मार्केटच्या स्ट्रॅटेजीपेक्षा बाबा शिकण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ना तीच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ब्रीफ इन्फॉर्मेशन सांगतो कसं काय करता. फक्त एका तासाचा सेशन राहणार आहे दादांनो. एका तासामध्ये तुम्हाला बरंच काही क्लिअर करतो, बेसिक टू ऍडव्हान्स. स्क्रीन दिसत नाही, थांबा, स्क्रीन दिसत नाही, आलोच, एकच मिनिट. असं कसं काय व्हायला लागलं? ओके, स्क्रीन दिसायला लागली, ठीक आहे. परत एकदा आलो. हे एक्झिट झालेलं समजत नाही रे, नाहीतर काय. थांबा रे, व्हॉट्सअपला मेसेज टाकू नका, टाकू नका, टाकू नका. झूम वरती करूया का? अरे दादानो, सांगितलं मी, लाईव्ह येऊ सांगितलेलं आहे. थोडस ते धरा, टेन्शन घेऊ नका, तुमचं काही लॉस होऊ देत नाही मी, त्याचं टेन्शन घेऊ नका. थोडा पाय काय मॅटर झाला, व्हॉट्सअपला मेसेज टाकू नका अजिबात, डायरेक्ट हाकलून देईन माहितीये का. माहिती थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे दादानो, थोडस सहन करा फक्त. तुमचा काहीच लॉस होऊ देत नाही मी, काही टेन्शन घेऊ नका. 10 दिवसाच्या जागी 12 दिवस घेतो, तुमचे सगळे डाऊट क्लिअर करतो, टेन्शन घेऊ नका रे. कारण काय मी कोर्सवाला माणूस नाहीये की बाबा इथं काय कोर्स सेल करायला आलोय तुम्हाला, किंवा या गोष्टींसाठी मी इथं आलेलो नाहीये, पहिली गोष्ट म्हणून सांगतो. आणि काल लई लोकांनी टेन्शन घेतलं, मी तुम्हाला सांगतो. काल 5 लोकांना लाईव्ह पेमेंट फेकलं, चंडिंग म्हणलं. काय टेन्शन घेऊ नका. काय आपल्याला म्हणजे बघा, काय उलट सुलट काय बोलला ठेवणारच नाही, कारण मी काही कोर्स बिरचं सेल करायला आलेलो नाहीये पहिली गोष्ट. त्यामुळे मी तुमचा कोणताही लॉस होऊ देणार नाही. आज कालचं खराब झालं, आज नवीन होईल, आजचं खराब झालं, उद्या नवीन होईल, टेन्शन घेऊ नका. 15 दिवसात मार्केट तुमच्या हातात जोड टाकतो मी, टेन्शन घेऊ नका तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये. ओके, त्यामुळे त्या गोष्टीचं टेन्शन घेण्याचं काही सुद्धा कारण नाही कोणाला. मला माहिती आहे बघा, चिंता आहे सगळ्यांना, शिकायचं आहे, समजू शकतो तुमच्या भावनांनो, पण थोडस मला पण कॉपरेट करा, कारण आपला फर्स्ट टाइम आहे. ओके, तुम्ही दिसत नाही ना दिसू द्या सिद्धार्थ भैया, काही प्रॉब्लेम नाहीये, मी दिसत नसेल तर ठीक आहे, असू दे, मी दिसत नाहीये, ओके, नो प्रॉब्लेम. हा ठीक आहे. आपलं कसं आहे, मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे मला, कसा पण होऊ द्या, तिथपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीनच. आपलं झालं का जॉईन? का बरं ते दुसरं ह्याच्यावर जॉईन होते, दोन जे मिळत ना त्यातलं दुसरं टेलिग्राम वरून जॉईन हो. का बरं? ओके ठीक आहे. म्हणजे बेसिक आणि ऍडव्हान्स या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्याचे बेसिक म्हणजे ब्रीफ इन्फॉर्मेशन सांगणार आहे. भावानो, तुम्ही मला माहिती आहे लय लोक भारी कोऑपरेट केलं माहितीये का. अशा खरं कोण कोऑपरेट करत नाही, एवढं घाण झाले असते ना, खरंच लय बेकार गोष्ट झाली असती, पण नो प्रॉब्लेम आहे हो. ओके, एकदम क्लिअर कट चाललेलं आहे सगळं. आता आम्ही पण इकडून एक जणाला जॉईन करायला लावलोय, त्याच्यामुळे आलाच काय प्रॉब्लेम तर मी हॅलो लिंक सेम आहे का, आहे का बघा. मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्यांना 200 लोकांना मी टेलिग्रामला जॉईन केले, 200 लोकांना, त्यातले 50-60 लोक कुणीतरी घाण केलेली आहे, फक्त एवढेच. म्हणजे लय बेकार लोक आहेत, असतात आता प्रत्येक ठिकाणी असतात, काय प्रॉब्लेम नाही. पण मी तिथं सांगतो बा, टेलिग्रामला अपडेट भेटणार सगळ्या, पर्सनल मेसेज करते, भावा लिंक सेंड कर, दादांनो वाचत जावा ना थोडंसं. ठीक आहे, विदाउट वेस्टिंग टाइम. जे लोक आले त्यांचा टाइम आपला वेस्ट करायचा नाही अजिबात. कोणाला काय प्रॉब्लेम असेल, तुमचे डाऊट वगैरे सगळे व्हॉट्सअपवरती सॉल्व्ह केले जातील, काय सुद्धा टेन्शन घेऊ नका. मार्केट तुमच्या मी 15 दिवसात टाकतो, 15 दिवसात, टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही. तर आजचा मुद्दा काय आहे बाबा, काल एक जण बोललो की आम्हाला माहितच नाहीये फॉरेक्स मार्केट काय आहे, तर चला येऊया फॉरेक्स मार्केटवरती आपण. ओके, आता मी आलोय फॉरेक्स मार्केटसाठी. ट्रेडिंग व्ह्यूची स्क्रीन माझी दिसत असेल, ट्रेडिंग व्ह्यू दिसते? ओके ठीक आहे. तर व्हॉट इज फॉरेक्स मार्केट, पहिली गोष्ट. इथं मुद्दे लिहून आणले दोन, तर माणसाला काय अभ्यास करून आलाय का, लिहून आणले मुद्दे, फक्त लिहून आणलेत की बाबा विसरू नये कोणतीही गोष्ट आपल्याकडून, भावांना माझ्या सगळं काही इन्फॉर्मेशन भेटावे. तर फॉरेक्स मार्केट काय माहिती का, इथं कशा ट्रेड होते, करन्सीमध्ये ट्रेड होते, करन्सी एक्सचेंजमध्ये. जसं की युरो आहे आपलं, कसं INR म्हणजे इंडियन करन्सी काय आपली INR, तसं अमेरिकेचे कोणते US डॉलर, तसं लंडनचे म्हणजे इंग्लंडचे कोणते युरो. ओके, काय होते बरं, आवाज नाही बरोबर येत तुझा लाईव्ह लेक्चरला, अरे काय प्रॉब्लेम आहे रे. कसं काय रे, आवाज सगळं चांगलं आहे ना इकडून, सगळं चांगलं बरोबर आहे म्हणते बघा. तुमचं नेटवर्क कनेक्शन ट्राय करा, मी तर वायफायला बसलेलो आहे. आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. सिद्धार्थ भाई, आवाजाचा प्रॉब्लेम आहे का बघा बरं.
नाही म्हणतात बघा. सिद्धार्थ ह्याकडे आवाज चांगला जातोय म्हणजे तुमचं इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे भाई. चेक. हा. मग हा बर, एक मिनिट. आता झाली का रेकॉर्डिंग? भेटेल, टेन्शन घेऊ नका सगळेजण. झाली का मोठी बघा बरं? नाही अजून? कसं काय ट्रेडिंग व्ह्यूला? आहे की मोठी दिसतंय बघा. ठीक आहे, स्टार्ट कर. स्क्रीनवरती फोकस करू ना. 2 दिवस पण आहे, फक्त बोलण्यावरती फोकस करा. मी काय सांगतोय ते आवाज फक्त क्लिअर जाऊ द्या. कोणाला काय प्रॉब्लेम आला टेन्शन घेऊ नका, मी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज प्रॉब्लेम झाला तुम्हाला व्हॉइस मध्ये, फोन कॉलवरती जिथं सांगा तिथं सांगतो. टेन्शन घ्यायचं नाही भावांनो. काय आता एक जण काय मला माहिती, दोघा चौघा मनात प्रश्न येत असतील की काय बाबा ह्याने पैसे घेतले पण काय सिस्टम प्रोव्हाइड करणार. टेन्शन घेऊ नका तुम्ही, फक्त सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. ओके. व्हॉट इज फॉरेक्स मार्केट? तर काय होतं, करन्सीमध्ये ट्रेड होतात, म्हणजे युरो युएसडी. जसं की डॉलरमध्ये आणि युरोमध्ये करन्सी एक्सचेंज होतं ना, त्याच्यावरती चालते पेअर युरो युएसडी. युएसडीचा रेट कसा चालला, युरोचा रेट कसा चालला, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसे होतात याच्यावरती चालते. युरो युएसडी मध्ये मग ते ट्रान्झॅक्शन चालते. ओके ठीक आहे. मग बघा तुम्ही काय म्हणता की आता व्हॉट इज फॉरेक्स मार्केटमध्ये बाबा, मग ते पुस्तकी नॉलेज मी द्यायला लागलो तर मग ते माझं पण ते 10-15 हजार वाल्या कोर्स वाल्यांसारखं होईल की एवढं बेसिक सांगितलं चालला निघून. करन्सी काय काय आहे बाबा, युएसडी INR आहे, युरो युएसडी आहे, जीबीपी युएसडी आहे. म्हणजे गोल्ड बघा, गोल्ड ते कॉमोडिटीमध्ये येतं. जीबीपी युएसडी मध्ये काय आहे की बाबा पाऊंड आहे आणि US डॉलर आहे, याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन चालू आहेत त्याच्यावरती चालते ती म्हणजे पेअर चालणार. मग ते जीबीपी युएसडीची पेअर त्याच्यावरती चालणार. युरो युएसडीची पेअर, व्हॉट्सअपला मेसेज करू नका कोणीही. युरो युएसडीचं ट्रान्झॅक्शनचे जे आहे त्याच्यानुसार हे पेअर वगैरे चालतात सगळे. मग ह्याच्यानंतर अजून काय येतं बघा, करन्सी सांगितलं मी तुम्हाला. करन्सीमध्ये काय काय आहे, मग ह्या करन्सी आहेत सगळ्यात, तुम्ही तिथं सर्च करा नुसतं युएसडी जेपीवायचा. युएसडी जेपीवाय मध्ये जेपीवाय पेअर आहे बघा, जसं जॅपनीज येन आहे. मग या पेअर आहेत, खूप सगळ्या पेअर आहेत, ते काय तुम्ही सर्च करू शकता स्वतः. ऑफिसच्या मीटिंग त्याच्यावर होतात 2 hours. असू द्या हो, असू द्या, मला माहिती आहे सगळं. फक्त इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनचं डेबिट काढणं 1 दिवस लागतोय, त्याच्यामुळे फक्त प्रॉब्लेम झाला. नाही तर आज ते 20,000 वाला मी झूमचा पॅक मारायला लागलो होतो, दुसरं काय नाही. हा ठीक आहे. मग कोमोडिटी मध्ये काय काय येतं बाबा, गोल्ड आहे, सिल्वर आहे. मोस्ट ऑफ द लोक कुठे ट्रेड करतात, गोल्ड मध्ये. सगळ्या रील इंस्टावरती गोल्ड मध्ये प्रॉफिटच प्रॉफिट दाखवायला, फक्त दाखवायला. कारण लॉस करणारे लोक जे आहेत ते ह्या इंस्टावरच्या रील बघूनच लॉस करते. ते गोल्ड रिस्की आहे, करू शकता. ज्यांना चांगलं जमतं त्यांनी बिनधास्त करायचं गोल्ड. कुठे कुठे ट्रेड करू शकताय तुम्ही, करन्सी पेअर मध्ये ट्रेड करू शकता. युरो युएसडी, जीबीपी युएसडी, युएसडी जेपीवाय यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. त्याच्यानंतर येतो गोल्ड, सिल्वर, याच्यामध्ये तुम्ही बिनधास्त ट्रेड करू शकता. त्याच्यानंतर अजून काय आहे बाबा, इंडेक्स आहेत. इंडेक्स म्हणजे काय माहितीये का, आता युएस आवाज येत नाही दादा. बरं ठीक आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आजचं 1-2 दिवस बेसिकच आहेत, काय टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला रेकॉर्डिंग देतो, नाही समजलं युट्यूबला हेच लेक्चर एक्सप्लेन करतो, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओके, युट्यूबला या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, कारण या बेसिक बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे, काय टेन्शन घेऊ नका. सगळेजण फक्त ऐकत राहा, ऐकत राहा. आवाज ब्रेक होत असेल काय टेन्शन घेऊ नका, रेकॉर्डिंग देतो. नाही रेकॉर्डिंग भेटलं युट्यूबला हेच एक्सप्लेन करतो उद्या मी, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. कोमोडिटी झालं. आता इंडेक्स काय आहे बाबा, US100, US30, US500, नंतर युकेचा इंडेक्स आहे UK100 म्हणून, हँगसेंग आहे चायनाचा. मग हे इंडेक्स काय असतात माहितीये का, की ज्या बाबा टॉपच्या कंपन्या आहेत त्या त्या देशातल्या, त्या कशा चालल्या आहेत, त्या कशा वर्क करतील त्याच्यावरती हे इंडेक्स मध्ये ट्रेडिंग होते. म्हणजे जसं US100 आहे, मग युएसच्या ज्या टॉप 100 कंपन्या आहेत त्यामध्ये ट्रेडिंग होते. त्याला काय म्हणायचं, इंडायसेस, म्हणजे इंडेक्स. एकाला इंडेक्स आणि एकाला इंडायसेस. त्याच्यानंतर होतंय क्रिप्टो. क्रिप्टो आहे सगळ्यात मोठा गोल्ड, सगळ्यात जास्त व्हॉल्यूम क्रिप्टोला. शनिवार रविवार काय कामधंदे नसल्यासारखं तिथं जाऊन लॉस करण्यात काय अर्थ आहे का भावांनो. तुम्ही काय केलं पाहिजे माहितीये का, सुरुवातीला आधी करन्सी शिका, इंडेक्स शिका, मग क्रिप्टोला जावा.
क्रिप्टोमध्ये एवढा मोठा स्प्रेड असतो भावांनो, आपण टाकलेली एंट्री किती वरती जाऊन लागते. मग क्रिप्टोमध्ये काय काय आहे, बिटकॉइन आहे, इथरम आहे, लाईट कॉइन आहे, अशा भरपूर सगळ्या पेअर क्रिप्टोमध्ये आहे. जसं मी तुम्हाला काल दाखवलं, कुठं गेलं, हे बघा, हे बिटकॉइन. ह्याच्यामध्ये जर तुम्ही ट्रेड करायला गेला, प्रॉफिट होतो. करणारे छापतेत, छापणारे सगळीकडे छापतेत. तुम्ही आला बिगिनर, सोप्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. मी तर पर्सनली कधी क्रिप्टोला अजूनपर्यंत ट्रेड केलेला नाहीये. ओके, त्यामुळे त्याची काही गरज पण नाही बाबा सांगावं लागेल काय क्रिप्टो. तर क्रिप्टोमध्ये नाही गेला ना भावानो, सगळ्यात बेस्ट राहील तुम्ही क्रिप्टो जाऊच नका. मी म्हणतो सुरुवातीला करन्सीमध्ये आणि इंडेक्समध्ये जावा. इंडेक्समध्ये पण US 100ला तुम्हाला मी पाठ करून देतो, टेन्शन घेऊ नका, पाठच करून देतो US 100चा इंडेक्स. आणि त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा काय आहे बाबा, आता तुम्हाला सांगितलं मग पेअर टू ट्रेड कशा कशा ट्रेड करू शकता, करन्सीमध्ये, कमोडिटीमध्ये, इंडेक्समध्ये, क्रिप्टोमध्ये. समजलं. फॉरेक्सचं अर्धा नॉलेज भेटलेलं आहे तुम्हाला. सेशन्स काय, सेशन्स, हा काल एक जणांना विचारलं बाबा सेशन्स म्हणजे काय. सेशन्स म्हणजे काय की त्या देशामध्ये ट्रेडिंग चालू होते त्या टायमिंगला, त्याला म्हणायचं सेशन्स. जसं युएसचं मार्केट कधी चालू होतं, मार्केटच्या आधीचा टाइम असतो, त्याला म्हणायचं सेशन्स. लंडनचं मार्केट आहे, इंग्लंडचं मार्केट आहे, ते कधी चालू होतं त्याला म्हणायचं सेशन्स. UK मार्केट, हो चला टायमिंग सांगतो. लंडनचं जे सेशन आहे, लंडन सेशन कधी चालू होतो, 12:30 वाजता चालू होतं. किती वाजता, 12:30 वाजता. लंडनचं मार्केट कधी चालू होतं, 1:30 वाजता. 1:30 वाजता मार्केट चालू होतं लंडनचं, लक्षात ठेवा. 1:30ला वॉल्यूम म्हणजे 12:30ला वॉल्यूम येतं फुल, 1:30 वाजता मार्केट चालू होतं. सेशन चालू होतो 12:30ला, मार्केट चालू होतं 1:30 वाजता. म्हणजे UK 100ची ही जर पेअर बघायला गेला तुम्ही, दाखवतो बघा आता पोहोचल. हा, UK 100ची पेअर किती वाजता चालू होते, 1:30 वाजता चालू होते ही पेअर बघा, 1:30 वाजता. दिसतंय का तुम्हाला, 13:30 पेअर ही चालू होते. कोणती, UK 100. म्हणजे मार्केट ओपनिंग टाइम आहे 1:30 वाजता त्यांचा, आणि सेशन टायमिंग आहे 12:30 वाजता. ओके, तिथूनच ते कधीपर्यंत चालू असतंय ते गोष्टीचं मी बघितलं पण नाही. माझं म्हणणं आहे पुस्तकी ज्ञान काय सुद्धा कामाचं नाही. त्याच्यानंतर चालू होतो कोणतं सेशन, US सेशन. US सेशन कितीला चालू होतो, 7 वाजता. सेशन म्हणजे 7 वाजता म्हणजे मार्केट चालू होतं 8 वाजता, सेशन चालू होतो 7 वाजता. म्हणजे ट्रेडिंग चालू होते 7लाच. ओके, दिवसभर पण चालू असते ट्रेडिंग. मग 8ला जो सेशन चालू झालाय भावानो, 8च्या सेशन मध्ये वॉल्यूम फुल येतं मार्केटमध्ये. ट्रेडिंग करण्यासाठी बेस्ट टाइम. आपण कधी ट्रेडिंग करणार आहे, संध्याकाळी 8 ते 2:30. 8 ते 2:30 मध्ये US सेशन मध्ये आपण ट्रेडिंग करणार आहे. ओके, वॉल्यूम फुल असतं. आपण कशामध्ये ट्रेड करणार आहे, US 100ला, US 100 TVCच्या चार्ट मध्ये आपण ट्रेड करणार. हा, आपण काय करणार, चार्ट बघणार कुठं, ट्रेडिंग व्ह्यूला. आता काय म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूचं प्रीमियम घ्यावं लागतं का, अजिबात ट्रेडिंग व्ह्यूचं कुठं प्रीमियम घ्यावं लागत नाही, काय सुद्धा गरज नाही ट्रेडिंग व्ह्यू प्रीमियमची. चार्ट नॉर्मली सगळे आपल्याला दिसतात, ट्रेडिंग व्ह्यूच्या प्रीमियमची काही एक गरज नाहीये. ओके, सेशन संपले आणि मार्केट 2:30ला क्लोज होतं. त्याच्या अगोदर आपल्या इंटरमिडिएट पोझिशनल घेऊन जायचं नाही कोणी सुद्धा. मी ज्या स्ट्रॅटेजी होती सांगणार आहे त्याच्यामध्ये पोझिशनल ट्रेड घेऊन जाऊ नका भावांनो. आपण इंट्राडे करणार आहे, इंट्राडे मध्ये सुद्धा स्कॅल्पिंग करणार आहे. तुम्ही विचारता की बाबा पोझिशनल ट्रेड होल्ड केला, आजच्या लाईव्ह मध्ये एक जण म्हणतो युएसचं मार्केट उद्या काय होईल, पोझिशनल सेल होल्ड केलाय. असलं करतच नाही, काय गरजच नाही. 50-40 पॉईंट मिळले, गायब व्हायचं, प्रॉफिट करून निवांत झोपायचं, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तुम्ही कसं माहिती का, नवीन आला टेन्शन नाही घ्यायचं, वाटतं की एका दिवसात सगळं हो. पेशन्स इज द की. ओके, तुम्हाला मी काय सांगितलं, फॉरेक्स मार्केट काय असतं, करन्सीमध्ये ट्रेडिंग वेडिंग होते, त्याला म्हणायचं फॉरेक्स मार्केट. ओके, करन्सी मधलं म्हणजे जे जागतिक लेवलवरती ट्रेडिंग चालू आहे त्याला म्हणायचं फॉरेक्स मार्केट. मग तुम्ही म्हणसाल ह्याच्यामध्ये ऑप्शन चेन आपल्या मार्केट सारखं नाहीये का, आपल्या मार्केट सारखं आहे भावानो, पण आपल्या मार्केट सारखं आपण तिथं ट्रेड कसं करणार मला सांगा, त्यांच्या स्टॉक मार्केटला ट्रेड कसं करणार. मग त्यासाठी चालवलं जातं हे फॉरेक्स मार्केट. त्यांचेही स्वतःचे ब्रोकर आहेत, त्यांचेही ऑप्शन चेन असते, ती लोक तिकडे ट्रेड करतात. आपण फक्त इकडे चार्ट बघून ट्रेड करायचं, आपण टेन्शन घ्यायचं नाही, आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही ना डायरेक्टली स्टॉक मार्केटला. ओके, मग याच्यानंतरचा आता पुढचा मुद्दा काय आहे माझा, की बाबा हे ट्रेडिंग व्ह्यू जे आहे याच्यामधलं थोडंसं तुम्हाला सांगतो. काहीच नॉलेज नाहीये काही लोकांना, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला 0 दाखवतो, 100 दाखवतो. बघा मी काय सांगणार आहे, हे बघा आपला 0 काय आहे, बेसिक. आपलं 0 काय आहे, बेसिक. आपलं 70 काय आहे, ऍडव्हान्स. आपला 70 काय आहे, ऍडव्हान्स. आपला 100 काय आहे, आपला 100 काय आहे सांगा आता, कोण सांगू शकता, एक्सपिरियन्स. आपला 100 काय दादानो, एक्सपिरियन्स. जोपर्यंत मार्केटला एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत 100 येत नाही. कोणाची स्ट्रॅटेजी, कोणाचं काय सुद्धा कामाला येत नाही, कामाला येतो तो एक्सपिरियन्स. सर यू आर नॉट ऑडिएबल, वाय आय एम नॉट ऑडिएबल, आय एम ऑडिएबल ब्रदर.
माझं इथं साईडला चालू आहे, मी रेकॉर्डिंग स्वतः ऐकतोय, माझं एकदम क्लिअर कट चालू आहे. तुमची इंटरनेट कनेक्शन तुम्ही चेक करून घ्या एकदा दादांनो, रेकॉर्डिंग पण तुम्हाला मी देतो. ओके, आता बघा तुम्ही मार्केटमध्ये आल्या आल्या बिगिनर लोकांनी काय करायचं, चालू US 100चा चार्ट TVC वाला ऍड करायचा. कसा करायचा इथं बघा, US 100चा TVC वाला चार्ट ऍड करायला मी तुम्हाला काल शिकवलाय. कोणता ऍड करायचा भावांनो, एक मिनिट, एट कॅप नाही, दाबा NDQ सर्च करा, NDQ टाकायचं. NDQ टाकलं की TVC वाला हा चार्ट येतो बघा. काय म्हणते, TV आणि C हा वाला चार्ट तुम्हाला इथं ऍड करायचा आहे. याच्यामध्ये गॅप अप गॅप डाऊन होतं. ओके, एकदम माझ्या मतानं क्लिअर झालं असेल. फक्त आणि फक्त 20 मिनिटं झाले आहेत. मार्केट मधलं बेसिक्स अर्ध क्लिअर केलं आहे मी तुम्हाला. अजून काही मुद्दे आहेत माझ्याकडे, ते मला आज एक्सप्लेन करायचे आहेत. बाबा लॉट साईज काय आहे, ब्रोक आवाजाचा प्रॉब्लेम मला होतोय की सगळ्यांना होतोय, बहुतेक तुम्हाला होतोय, कारण इथं माझं चालू आहे ना साईडला, मी ऐकतोय. प्रॉब्लेम आहे, थोडं कट होतंय हो, थोडं फार किरकोळ कट होतंय, टेन्शन घेऊ नका. मी काय म्हणतो, टेन्शन घेऊ नका हो, फक्त मला 1-2 दिवस टाइम द्या. तुम्हाला मी सगळं ब्रीफली, या गोष्टी एवढ्या बेसिक आहेत ना, मी 5 मिनिटात क्लिअर करू शकतोय. 5 मिनिटात सगळ्या गोष्टी 5 मिनिटात क्लिअर करू शकतो. पण माझ्या काय राहील त्याच्यामध्ये, 2 दिवस सहन करा, मला फक्त समजून घ्या. उद्यापासून मी तुम्हाला समजून घेतो सगळं. ओके, सेशन्स वगैरे बघा. लॉट साईज ही मी जर आता तुम्हाला सांगितलं का नाही, ट्रेड कसा प्लेस करायचा, तुम्ही ते शिकायच्या अगोदर तिथं ट्रेड प्लेस करायला जाताल. आता एक मला जस्ट कॉल आलता, एक जस्टच बरं का, एक 10 मिनिटापूर्वी तर लाईव्ह संपण्या अगोदर. तो व्यक्तीचे एक पप्पा त्याच्या साईडला बसलेले होते आणि काय म्हणत होते, हे बाबा गॅम्बलिंग असते, ट्रेडिंग गॅम्बलिंग असते, पहिली गोष्ट शिका, शिकल्यावरती कोणती गोष्ट गॅम्बलिंग नाही म्हणणारे काही म्हणतात. मग त्याचे पप्पा त्याला म्हणत होते की अजिबात स्टॉक मार्केट करायचं नाही. मग मी त्यांना सांगत होतो बाबा की काय शिकल्यानंतर कोणतीही गोष्ट गॅम्बलिंग नाही आहे. तुम्हाला कंपनी, आपली पोरं तर काही कंपन्या बनवत नाही, ती कमीत कमी कंपन्यांचा अभ्यास करून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट तर करतील बाबा, प्रॉफिट करतील, लॉस करतील. पुढचा भाग आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी कोणाच्याही घरचे पैसे देत नसतात भावानो, आपल्यालाच आणायचे. शेअर मार्केटमध्ये सगळ्यांना माहिती, ते मागच्या वेळी ते कसं असतं, ऐकलेलं असतं इकडं तिकडं, मग ते ऐकून बोलत असते ते स्टॉक मार्केट टाइम. आपण टेन्शन घ्यायचं नाही, आपण आपल्या जीवावरती करायच्या सगळ्या गोष्टी. मी जर तुम्हाला आता सांगितलं ट्रेड कसे प्लेस करायचे, तुम्ही शिकण्या अगोदर तिथं जाऊन बसचाल आणि लॉस करून येचाल. त्याच्यामुळं तुम्ही अजिबात जायचं नाही. लॉट साईज, ब्रोकर, हे सगळं शेवटी मी एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला, कोणता ब्रोकर बेकर सगळं सांगणार आहे. पिप्स काय आहेत, मार्जिन काय आहे, लेवरेज काय, सगळ्या गोष्टी सांगतो. टेन्शन घेऊ नका. 10 दिवस चार्ट अनालायसिस शिकायचं आपल्याला. टेक्निकल गोष्टी मी अशाच सांगून देईन तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. आणि हे बेसिक आजचा क्लास तुम्ही फक्त सहन करा. ओके, आता ट्रेडिंग व्ह्यूची तुम्हाला मी ब्रीफ इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो बाबा, की कुठं काय आहे. ट्रेडिंग व्ह्यूज तुम्ही अकाउंट साइन अप करा हो, युट्यूबला चेक करायचा, हाऊ टू साइन अप ट्रेडिंग व्ह्यू यूज कसा करायचा, ह्या गोष्टी आहेत तिथं. इथं सगळ्यात पहिल्यांदा वरच्या साईडला माझी स्क्रीन दिसत असेल तर ट्रेडिंग व्ह्यू दिसते का, स्क्रीन दिसते का, चेक कर. टाइम फ्रेम, ओके, टाइम फ्रेम बघा, 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15, 13, 1 आवर, डे टाइम. आणि याच्या नंतर ॲरो दिसतोय, तर ॲरोवरती जर क्लिक केलं तर कितीही मोठी टाइम फ्रेम तुम्ही इथं यूज करू शकता. तर टाइम फ्रेम काय आहे बाबा, ही कॅन्डल जी बनते त्याची ही टाइम फ्रेम आहे. जसं की 5 मिनिट, 15 मिनिटची एक कॅन्डल, त्याची ही टाइम फ्रेम आहे. मी माहिती बिगिनर लोक आहेत, तुम्हाला समजत नसेल, टेन्शन घ्यायचं नाही, 5 दिवसामध्ये क्लिअर होईल सगळं. ओके, म्हणजे टाइम फ्रेमचं गणित तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल, आय थिंक दॅट. ओके, आणि पुढे काय आहे, कॅन्डल्स. इथं बघा, कॅन्डलवरती क्लिक केलं ना, दिसतं बघा कॅन्डल्स काय काय म्हणते, बार्स, कॅन्डल्स, हॉलो कॅन्डल्स, लाईन विथ मार्कर, स्टेप लाईन, एरिया, काय सुद्धा गरज नाही, कशामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. आपण काय करणार, ओनली कॅन्डल्स. याच्यानंतर लाईन चार्ट एक येतो, लाईन चार्ट दाखवतो, हा असतो लाईन चार्ट. काय म्हणा त्याला, लाईन चार्ट. याच्यावरती काही लोक ट्रेड करतात, चांगली गोष्ट आहे, जमत असेल करा, बिंदास राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. कोण काय म्हणतंय, व्हॉइस खूपच मध्ये मध्ये कट होतोय का कट, आय डोंट नो यार. मी वायफाय कनेक्शन एवढं घेऊन बसलोय माहितीये का, तरीही व्हॉइस जर डिस्कनेक्ट होत नसेल ना, तर काय आपल्याला काही अशा गोष्टी आहेत की इच्छाच होत नाही माझीच, काय माहितीये का. मी तुम्हाला सांगतो, लाईव्ह येण्यासाठी काही काही गोष्टी केल्या त्या 4 दिवसामध्ये. तुम्हाला सांगतो, एक तर माझ्या घरी सेटअप आहे, घरचा सेटअप आणून दुसऱ्या घरी आणून टाकलाय, इथं आलेलं आहे. घरी इन्व्हर्टर बॅटरी आहे, लाईट गेली तर काय घरी टेन्शन नाही, पण इथं ते आणता आलं नाही. त्याच्यानंतर वायफाय कनेक्शन लावलंय, जिथं वायफाय येत नव्हतं तिथं त्या माणसाला भांडून वायफाय आणायला लावलंय, वायफाय लावलेला आहे, नेटवर्क आलेलं आहे. तरी सुद्धा जर व्हॉइस कट होत असेल तर नेमकं कुठं लाईव्ह जायचं बाबा,
का डायरेक्ट शहरामध्ये शिफ्टिंग करावं लागते काय माहिती. तिथं जरी जाऊन पण हेच गोष्ट झाली तर काय मजाच येणार नाही मग तर. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा काही तोटा होत नाही. मी याचं रेकॉर्डिंग टाकतो, माझ्याकडे रेकॉर्ड होत असेल, नाही झालं दुसऱ्या कोणाकडे तर होत असेल, नाही जरी झालं युट्यूबला मी व्हिडिओ बनवून टाकतो. हे बेसिकचे जे व्हिडिओ आहेत ना 2-3 वाले आपले जे आज मी सांगतोय ते व्हिडिओ मी उद्या बनवून टाकतो. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं, कोणाचा तोटा होत नाही. ॲडव्हान्समध्ये असं होत नाही, आवाज ब्रेक पेवाज ब्रेक जोपर्यंत चांगलं होत नाही ना तोपर्यंत आपण ॲडव्हान्स स्टार्टच करणार नाही. कारण ॲडव्हान्स गोष्ट असे एकदम क्लिअर कट डोक्यात बसलं पाहिजे तुमच्या ते. हे बेसिक काय असंच बेसिक कुठं पण भेटून जाईल तुम्हाला. जे मोठ्या मोठ्या क्लासेसमधलं बेसिक आहे ना ते यूट्यूबवरती पण भेटतं, टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. ओके, तर इथं लाईन चार्ट आहे बघा. मग हे लाईन चार्ट काय जण ॲड करते, पण कॅन्डल ॲड करायच्या, हैकिनीचे बिकिनीचे नाही, नॉर्मल कॅन्डल जापनीज कॅन्डल ते ॲड करायचे आपण. त्याच्यानंतर पुढचं सेक्शन काय आहे, अविनाश माळे. हॅलो दादा, आवाज प्रॉपर येत नाही, नो प्रॉब्लेम. मेसेज बंद करा. हां, मेसेज बंद करायचा ऑप्शन हे काय झालं माहितीये का, मी ह्या टेक्निकल गोष्टीत कधी अडकलोच नाही भावानो. की काय असतंय या गोष्टीमध्ये कधी ऐकलं नसल्यामुळं ते मला काय माहितच नाही ना याचं. ओके, ऐकायचो आवाज येतोय असं सांगितलं जातंय आमच्या टेक्निकल टीम कडून. हा बघा काय म्हणते, मी पण वायफायला कनेक्ट आहे, मला आवाज क्लिअर येतोय. म्हणजे नेटवर्कचा इश्यू आहे दाद्यानो तुमचा. चेक करून घ्या, जे लोक मोबाईलने जॉईन झालेत ना त्यांनी चेक करून घ्या दाद्यानो. आणि टेन्शन घेऊ नका, बेसिक क्लासला टेन्शन घेऊ नका, फक्त नुसतं जेवढं ऐकू येतं तेवढं ऐका. ओके, काय टेन्शन घ्यायचं नाही. मग हे इंडिकेटर सेक्शन आहे बरं काय. तर चला व्हॉट्सअप मेसेज बंद करा. आवाजाचा कुठेच प्रॉब्लेम नाही बघा, आहे का. किती शहाणे लोक आहेत आपल्याकडे, भारी भारी लोक आहेत माहिती आहे का. ज्यांना येतो ना प्रॉब्लेम दाद्यानो टेन्शन घेऊ नका. ओके, टेन्शन घेऊ नका, येत असेल आवाज तर तुमच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन टाकतो. ओर बास करा, व्हॉट्सअपला मेसेज टाकू नका प्लीज. बघा ही इंडिकेटर सेक्शन आहे. सगळ्यात मोठी फसवणूक आपली कुठे केली जाते, इंडिकेटर सेक्शन मध्ये. इथं सांगितलं जातं आपल्याला EMA टाका, दाखवतोच टाकून. EMA कुठे गेला, आला. EMA आला का, मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. EMA टाकायचा. स्ट्रॅटेजी सांगतो, चला मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो आता. मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल ॲड करा. याच्यामध्ये जावा, सेटिंगला जायचं. सेटिंगला गेल्यानंतर बघा इथं याची सेटिंग करायची 13 करा, नाही 14 करा, नाही 20 करा, 20 याची सेटिंग 20 करा, काय प्रॉब्लेम नाही. आणि याला ओके करा. अजून एक मुव्हिंग ॲव्हरेज ॲड करा तुम्हाला. टेलिग्रामची स्क्रीन मोठी करा की दादा, अजून क्लिअर दिसेल. आता कुठं दिसतंय मलाच काय कळलं ना नेमकं. स्क्रीन मोठी करा माझी. झूम होते की, झूम करून बघा. जिथं माझी स्क्रीन आहे ना त्याला ओपन करू नका, टेलिग्रामची स्क्रीन ओपन करा. काय नाही, बेसिक मध्ये मी काय दाखवत नाही तुम्हाला, मजाक करतोय फक्त मी. आणि मोबाईलवर जे जॉईन आहेत त्यांनी मोबाईल हॉरिझॉन्टल करून बघा. ओके, हा आता मी एक स्ट्रॅटेजी सांगतो, ऐका स्ट्रॅटेजी ऐका. मजाक करतोय बरं का फक्त, पण ऐका स्ट्रॅटेजी. इथं बघा 19 केलं का, 19 ला जायचं. परत ह्याला डुप्लिकेट करायचं आहे का, डुप्लिकेट करायचा ऑप्शन आहे का, कॉपी नाही, कॉपी नाही, डुप्लिकेट म्हणते का कुठं, नाही म्हणत. ओके, अजून एक स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. EMA लावला का तुम्ही, आता लावायचा SMA. कोणतं लावा, SMA. स्मूथ आणि मुव्हिंग ॲव्हरेज काय तर म्हणते, त्याला लावा. त्याला लावून त्याची सेटिंग किती करायची माहिती आहे का. स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला, ऐका स्ट्रॅटेजी ऐका. प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी भावानो, प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी ऐकून घ्या. किती लावू, ह्याला 14 करायचं, नाही 14 नाही, ह्याला करा 10 करा. ओके, सोर्स क्लोज ओपन लो ठेवा, लो. अरे व्हॉट्सअपला मेसेज करू नका रे. हा वॉच लिस्ट घालवा म्हणतात, बरोबर, ठीक आहे. हुशार लोक आहेत. हे काय नाही रे, मजाक करतो मी, फक्त ऐकत राहा तुम्ही. ओके, मग काय करायचं, 19 EMA लावायचा आहे, त्याच्यानंतर 10चा SMA लावायचा आहे. मग काय करायचं माहिती आहे का, याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय आहे ऐकून घ्या. याला खाली क्रॉस केला सेल करायचा, ह्याला वर क्रॉस केला की बाय करायचा. काय मग बघा काय होतं माहिती आहे का. हे बघा इथं सपोर्टला आलं, EMA वरून सपोर्ट घ्यायला लागलं. कुठं दिसतंय का EMA वरून सपोर्ट घ्यायला लागलेलं. हा थांबा, हे बघा काय करायचं, इथं सपोर्ट घ्यायला लागलं ना, इथं बाय करायचं. इथं एकदम बॉटमला बाय करायचा. आणि बॉटमला बाय करून इथं टॉपला सेल करायचा. व्हॉट्सअपला मेसेज करू नका अजिबात, व्हॉट्सअपला मेसेज करू नका. आणि इथं टॉपला ठेवायचा. किती झाला, 182 3चा ट्रेड झाला. ओके, अजून कुठं येतंय बघा. याच्यावर सपोर्टला आलं, बाय करायचा. इथं टॉपला टार्गेट ठेवायचं, जिथून खाली आले ना तिथं टार्गेट ठेवायचं. आणि इथं लावायचा स्टॉप लॉस. म्हणजे असे मजाक केले जातात युट्यूबवरती. आणि त्याच्यामध्ये आपण एक आपले 7-8-10 महिने ट्रेडिंग करिअरचे
वाया घालवतो इंडिकेटर लावण्यात. काही काही लोक लय भारी ट्रेड करतात, चांगली गोष्ट आहे. जमत असेल तर बिंदास्त करायचं. ओके, हे काय कोणाचं ह्याला ऐकायचं नाही फक्त असं की इंडिकेटर लावा, SMA EMA क्रॉस सांगायला लागलो कोण की अजिबात ऐकायचं नाही. आणि युट्यूबला जर सांगितलं मग तर अजिबात ऐकायचं नाही. ओके, EMA SMA काय सुद्धा ठेवलेलं नाहीये, मी फक्त मजाक केला, तुम्हाला दाखवलं कसं काय शिकवलं जातं EMA SMA. आणि कोणी प्रॉफिटेबल असेल ना याच्यावरती नावं ठेवत नाही बरं का मी त्यांना, एक रियालिटी सांगतोय फक्त. आणि ज्यांनी प्रॉफिटेबल आहे चांगली गोष्ट आहे, प्रॉफिट करा बिंदास्त, नो टेन्शन प्रॉफिट करायचा. त्याच्यानंतर बघायचं अलर्ट आहे, तुम्ही अलर्ट लावू शकता. रिप्ले मोड पैसे द्यावं लागतात, काय गरज नाही पैसे द्यायची असणे. इथं बघा टूल्स आहेत, टूल्स दिसतात का? टूल्समध्ये काय काय आहे इथं बघा, हे सेगमेंट असते, अशा प्रकारे तुम्ही सेगमेंट ड्रॉ करू शकता इथं. याच्यानंतर अजून काय काय, फिबोनाची, फिबोनाची लय भारी स्ट्रॅटेजी आहे. फिबोनाची अशी फिबोनाची ड्रॉ करू शकता. त्याच्यानंतर एक पेन्सिल दिली आहे, रंगवारंगवीचं साधन आहे, हे यूज करू शकता तुम्ही. खूप एकदम बेसिक, का बेसिक म्हणून चाललोय, कालच तुम्ही म्हणले की बाबा बेसिक बेसिक, तर एकदम बेसिक आपल्याकडे बेसिक असतं बेसिक. याच्यानंतर बघा टेक्स्ट आहे, टेक्स्ट तुम्ही ऍड करू शकता. इथं काही ऍड करा तुमच्या मनानं, तुमचं काय नाव असेल ते इथं नाव ऍड करा, चार्टचं नाव ऍड करा, काय टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर इमोजी आहेत, खूप छान छान इमोजी आहेत, इमोजी पाहू शकता तुम्ही. हे बघा दात काढायचे काय आपण, चला दात काढूया. हा हे बघा, हे लागलं दात काढायला. ओके चला, विदाउट बोर करता कामाचं काय आहे हे बघा, ही टूल कामाचं आहे. याच्यामध्ये असं नाही की बाबा नो काय कामाचं नाही, सगळं कामाच्या गोष्टी आहेत. थोडंसं मस्ती मजाक पण झाला पाहिजे मध्ये आधी. मार्केट तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये भरणं माझं काम आहे, ऐकणं तुमचं काम आहे. ऐकू येत नसेल टेन्शन घ्यायचं नाही, थोडं सहन करायचं फक्त. हे बघा पेन्सिलचं जे टूल आहे ना ते मोजतंय बघा, बघा काय मोजतंय, 105 110 दिसतंय काय बघा इथं 110. हे US100चे पॉईंट आहेत बघा, 110 पॉईंट. नंतर टक्केवारी सांगतंय किती अप झालाय 0.62. कॅन्डल सांगतंय किती कॅन्डल आहेत या चौकोनामध्ये, 28 बार हे सांगतंय इथं. मग ही पेन्सिलचं खरं खूप महत्वाचं बरं का, टार्गेट टॉप लॉस आपलं कॅल्क्युलेट करायला इथं खूप महत्वाची गोष्ट आहे बघा. इथं काय आहे, सपोज करा तुम्ही इथं बाय करताय, कुठं इथं कुठं तर बाय करताय तुम्ही. हे बाय केलेलं इथपर्यंत किती पॉईंट आहेत हे सांगतंय बघा, इथं 74 पॉईंट आहेत. त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नंतर इथं झूमचं आहे, मॅग्नेटचं काय काम नाही, स्टे इन ड्रॉइंग मोडचं काही काम नाही, लॉक ऑल ड्रॉइंगचं काही काम नाही. हा बघा हाईड करता येते, सगळं हाईड गायब. ओके, इथून सगळं डिलीट ही करता येते, पण नाही माझे लेवल इम्पॉर्टंट आहेत, मी लेवल अजिबात डिलीट करणार नाही. 184 ड्रॉइंग आहेत माझ्या. अजून एक दोघं तिकडे कोण राहिले रे बाबा, फिबोनाची टूल ही खूप काय काय, इथलं पण काही कामाचं नाही. व्हिडिओ क्वालिटी कुठनं वाढवू आता मी, थोडं सहन करा रे. दिसतंय का रे कसं, आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस काय नाही सांगण्या बघण्यासारखं काय सांगत नाहीये, फक्त एक लय बेसिक लोक आहे त्यांच्यासाठी सांगतोय, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे बघा हे जे टूल आहे ना हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा, आपलं प्रॉफिट टार्गेट लावायला, स्टॉप लॉस मोजायला. इथं बघा स्टॉप लॉस दाखवते 43 पॉईंटचं स्टॉप लॉस आणि 76 पॉईंटचं टार्गेट. ओके, तर अशा प्रकारे हे टूल कामाचं आहे. हे बाय साईडला आहे, नंतर सेल साईडला दुसरं आहे. हे बघा हे दादा सही चालू आहे, ठीक व्हिडिओ क्वालिटी आहे. हा दादा नो तुमची स्क्रीनचं क्वालिटी नेटवर्क चेक करा, मी वायफाय घेऊन बसलेलो आहे, माझी स्क्रीनची क्वालिटी पण चांगली आहे. हे बघा हे सेलचं ट्रेडचं आहे, तुम्ही असं लावू शकता. टॉप लॉस 44 पॉईंट, टार्गेट 81 पॉईंट, मस्त मस्त. हे बघा माझ्या कामाचं काय काय इथं दिसतंय का तुम्हाला वरच्या साईडला, इथं बघा पेन्सिल, सेगमेंट, हॉरिझॉन्टल लाईन, हे नंतर रेक्टँगल, डिमांड सप्लायला, त्यानंतर हॉरिझॉन्टल. डिमांड सप्लाय बेसिक गोष्ट असते बरं का, आता सांगतो. हे बघा हे, याच्यानंतर ही लाईन, हे बघा अशी लाईन मज्जा घ्यायला, हे पण वापरत नाही कधी याला मी. त्यानंतर हा सर्कल काय कामाला नाही. आणि अशा प्रकारे बेसिक बेसिक गोष्टी आहेत ट्रेडिंग व्ह्यूच्या. ओके, तर आता बाबा तुम्हाला चार्ट सांगितले कोणते कोणते ऍड करायचे. हा आता महत्वाचा मुद्दा आहे, मी US100 ट्रेड का करतो. कालचा सरांनी कोणीतरी क्वेश्चन विचारला होता, खूप छान क्वेश्चन होता, बाबा तू US100 का ट्रेड करतोय. बघा माणूस मार्केटमध्ये आला, काय करतो, कान दुखायला लागले त्याच्यात. मार्केटमध्ये आल्याला आपण काय करतो, शिकायला जातो. काय काय शिकतो, कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न, मार्केट स्ट्रक्चर, डिमांड सप्लाय, सपोर्ट रेजिस्टन्स, 4-2 स्ट्रॅटेजी. ते सगळं शिकल्यानंतर आपण काय करतो, अप्लाय करायला जातो. मीही गेलो, मी या गोष्टी शिकलो, अप्लाय करायला गेलो, युट्यूबवरती शिकलो मस्तपैकी, आता मी ट्रेडर असं शिकलो. आणि बाबांनो गेलो अप्लाय करायला, बघितलं मॉर्निंग स्टारवरती मार्केट वर डायरेक्शनला जातं, बाय केला मी, लॉस व्हायला लागला.
चार्ट पॅटर्न बघितले, डब्ल्यू ला बाय केला लॉस व्हायला लागला, एम पॅटर्न झाला सेल केला लॉस व्हायला लागला, कप हँडल झाला बाय केला लॉस व्हायला लागला. मग म्हणलं चला की ऑपोजिट काहीतरी करून बघू. म्हणलं डब्ल्यू ला बाय केलं तर लॉस होतंय, सेल केला ती पण लॉस व्हायला लागला, म्हणजे डब्ल्यू ला सेल करायला चालू केला लॉस व्हायला लागला, एम ला पण बाय करायला चालू केला लॉस व्हायला लागला. म्हणजे बाय पण लॉस होतंय, सेल पण लॉस होतंय. सगळ्या गोष्टी 50-50% आहेत मार्केटमध्ये, सगळ्याच गोष्टी 50-50% आहेत. डब्ल्यू ला वरही जातं, डब्ल्यू ला खाली येतं मार्केट. ओके, मग मी काय केलं, पुढं आलो, ट्रेडिंग करायला चालू केली, इकडं तिकडं बघतोय कसं काय जमतंय का फॉरेक्स मध्ये, कुठं करन्सी लाव गोल्डच लाव, काय जमना बाबा. US30 US100 समजलं मला की बाबा इंडेक्स पण आहे तिथं, चला ट्रेड करायला जाऊ. गेलो ते ट्रेड करायला, तिथं बघितलं म्हणलं पॅटर्न वर्क होत असेल. मार्केट खूप स्वच्छ दिसलं मला, पहिली गोष्ट स्वच्छता, म्हणजे क्लीन आहे मार्केट, एकदम क्लीन कट दिसतं. मग इथं आलो US100 ला US30 ला दोन्ही चेक करायला लागलो. मग परत त्या स्ट्रॅटेजी यूज करायचो, चार्ट पॅटर्न कॅन्डलस्टिक. चार्ट पॅटर्न बघितलं हंटिंग होते का, अरे बापरे, म्हणलं इथं ऑपोजिट होतं की सगळं. म्हणजे मी जी गोष्ट बोललो की 50% होतं, डब्ल्यू 50-50% चान्स आहे, वरी जाणार खाली जाणार. पण US100 ला तशी गोष्ट नाही. ज्या मी गोष्टी तिथं यूज करतो त्या 90% तिथं आहेत. म्हणजे डब्ल्यू पॅटर्न वरती जात नाही तिथं, डब्ल्यू पॅटर्न खाली येतो तिथं. कप हँडल वरती जात नाही, कप हँडल खाली येतो. एम पॅटर्नला सेल होत नाही, एम पॅटर्नला तिथं बाय होतं. मी या गोष्टी तिथं चेक केल्या. मग असं नाही की बाबा एमला म्हणजे खाली जातच नाही, जातं. मग मी माझे तिथं रूल्स फॉलो केले. मग एखाद्याने ह्या मेंदूत भरलेलं ज्ञान तिथे आणून लावलं, बाबांनो की अशी गोष्ट होते इथं, एक 2-4 वाह्या लिहिल्या, हा रूल होतोय का वर्क नाही होत, चला ह्याला खाट. दुसरा रूल लिहिला, हा असं असं होतंय. वॉच करून 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 US100चं मार्केट डोक्यात बसायला चालू झालं. म्हणून म्हणलं दुसरीकडे जाण्याची काही गरज नाही, आपण US100 जमतंय, आपण US100 करायचं. कोण काय म्हणतंय, कोण गोल्डच करतंय, कोणी काय काय करणार, काय मला फरक पडत नाही. फरक काय पडतो, कोण प्रॉफिट देतंय. शेवटी पैसा इम्पॉर्टंट आहे, फक्त आणि फक्त प्रॉफिट इम्पॉर्टंट आहे. तुमच्यासाठीही माझ्यासाठीही पैसाच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आला कशासाठी इथं लाईव्हला, आला कशासाठी, 4 पैसे कमवायचे, शिकायचं, ह्याच्यासाठीच आलाय. ओके, मी कायसाठी आलोय, मला एखाद्या सेकंडरी इन्कम सोर्स निर्माण व्हावा, याच्यासाठी आलोय. ओके, मग सगळेजण पैशालाच आले आहेत तिथं, त्यामुळं पैसा इम्पॉर्टंट आहे. मग तो US100 मधनं मिळू द्या, भले गोल्ड मधनं मिळू द्या. ब्रेक होतोय खूप खूप, अरे भैया नेटवर्क कनेक्शन चेक करा तुमचं. ओके, मग काय सांगतो मी, कुठूनही मिळू द्या तुम्हाला, चार्ट पॅटर्न मिळू द्या, कोणत्याही स्ट्रॅटेजीनं मिळू द्या, शेवटी प्रॉफिट आणि पैसा इम्पॉर्टंट आहे. ओके, मग ठीक आहे. मग आलो US100 ला, US100 चांगलं वर्क होत होतं, वा वा म्हणलं मस्त करतंय, चला याच्यातच करूया. US30 बघितलं, सेम स्ट्रॅटेजी US30 ला चेक करायला चालू केल्या, अजिबात काय वर्क होत नाही. म्हणजे वर्क होत नाही म्हणजे काय जमना बाबा, तिथं बी करायला काय जमना. गोल्डच बघितलं, गोल्डच जमना. मग त्याच्यानंतर म्हणलं चला की काहीतरी US100 ला एका जागी टिकून राहू. मी एका जागी टिकून राहिलो मागच्या मार्च पासून, तेव्हा कुठेतरी थोडा 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 प्रॉफिट व्हायला चालू झालं मागच्या मार्च पासूनचा. ओके, त्याच्या अगोदर ट्रेडिंग केली का, पैसे रिअल मध्ये टाकले का, अजिबात नाही. पेपर ट्रेडिंग मध्ये लॉस झाला, त्याच्यात एक्सपिरियन्स केला. फॉरेक्स मध्ये आल्यापासून लॉसच झाला नाही, पहिली गोष्ट सांगतो. म्हणजे फॉरेक्सला सुरुवात केली आपण, आलो मार्केटमध्ये लॉस झालाच नाही, म्हणजे झाला बरं काय, पण कव्हर रिकव्हर. म्हणजे काय झालं माहिती का, डायरेक्टली माझी स्ट्रॅटेजी चांगली होत्या, त्याच्यामुळे तिथं लॉस होत नव्हता. मग खालीवर 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 पॉझवर रिझम असं करत राहिलो आणि हळूहळू प्रॉफिटेबल झालो. मग ही गोष्ट तुम्हाला समजली मार्केटमध्ये बाबा की कसं काय करायचं आहे. आता मी जी गोष्ट सांगणार आहे, मग मला खूप टाइम गेला गोष्टीसाठी बघायला, 1.5-2 वर्ष तर आरामशीर गेले, तुमचे जाणार नाहीत का. मी तुम्हाला ते डायरेक्ट सांगणार आहे कसं काय होत आहे, त्या ज्या 3 स्ट्रॅटेजी सांगणार आहे तुम्हाला. बघा, पहिली गोष्ट आपण बॅच जी अनाऊन्स केली ती कशी आहे, बॅच कशी अनाऊन्स केली आपण, तर बाबांनो स्ट्रॅटेजी कशी क्रिएट करायची. जोपर्यंत स्वतःची स्ट्रॅटेजी क्रिएट करणार आहे तोपर्यंत प्रॉफिट होत नाही. कुठं तर माझं रेकॉर्डिंग तुमचं जर काय असेल ना तर रेकॉर्ड करून घ्या. मी जी गोष्ट बोलणार आहे ना आतापासून 1-2-4 मिनिटं मोबाईल असेल रेकॉर्ड करून घ्या, किंवा लिहून ठेवा, काही करा लिहून ठेवा. ओके, किंवा लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस म्हणसाल ना चला ट्रेडिंग सोडून देतो मी, किंवा बास बाबा ह्याने शिकवलेलं काही कळलं नाही मला, ही गोष्ट ज्या वेळेस तुमच्या लक्षात येईल, असं वाटेल तुम्हाला दादांनो, त्यावेळेस तुम्ही माझं फक्त एवढंच ऐका. मार्केटमध्ये जोपर्यंत स्वतःचा सेटअप तयार करत नाही, स्वतःचा एक्सपिरियन्स यूज करत नाही, स्वतःचं नॉलेज यूज करत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल होणार नाही. स्वतःच ऐका, अजून एकदा स्वतःच म्हणतोय मी जे सांगणार आहे त्याला फक्त बेस बनवायचा आहे. तुम्ही आता पहिल्या लेक्चरला सांगतो, जे मी काही सांगणार आहे, जे मी सांगणार आहे ते तुम्ही फक्त बेस बनवायचा आहे आणि त्याच्यावरती तुमच्या स्ट्रॅटेजी क्रिएट करायच्या आहेत. त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि
माझ्या ज्या 3 स्ट्रॅटेजी आहेत 14 मधल्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यानं तुम्ही प्रॉफिटेबल होणारच. फक्त त्या जर यूज केल्या प्रॉफिटेबल होणारच, कारण ती गोष्ट वर्क होते मार्केटमध्ये, मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळेच तुम्ही माझ्या जवळ आहात आज. आणि काल एक जण मला म्हणलं की तू जर 3 स्ट्रॅटेजी सांगितलं भावा तर बाकीच्या दिवशी आम्ही काय करायचं. तर तुम्हाला इथं एवढं नॉलेज देतो, तुम्ही 10 दिवसात त्या स्ट्रॅटेजी स्वतः शोधून काढता. स्वतः का शोधून, मी का म्हणतो स्वतः, जोपर्यंत स्वतः शोधत नाही, पहिलेच वाक्य बोलूया, जोपर्यंत स्वतः शोधत नाही तोपर्यंत प्रॉफिटेबल होणार नाही. त्या 14च्या 14 स्ट्रॅटेजी जर मी तुमच्या डोक्यात भरवल्या दादानो, मी जर तुमच्या डोक्यात भरवल्या तर प्रॉफिट होणार नाही. अजून एकदा सांगतो, प्रॉफिट होणार नाही. म्हणून फक्त 3 स्ट्रॅटेजी सांगणार आहे, तुम्ही त्याच्यातून प्रॉफिटेबल होऊ शकता. ओके, तुम्ही चांगल्या प्रकारे बुद्धी, तुमचा मेंदू जागेवर ठेवून काम केलं तर. त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला सांगतो. 22 ट्रेडिंग सेशन मध्ये 10 ते 11 ट्रेडिंग सेशन बिनधास्त ट्रेड भेटतात, बिनधास्त, नो टेन्शन, एकदम आरामशीर. मला सांगा 10 ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्ही पर ट्रेडिंग सेशन $20 प्रॉफिट धरा. ओके, $20 प्रॉफिट धरा. फक्त $200 प्रॉफिट झाला म्हणजे जवळजवळ 16-17 हजाराच्या आसपास. $200 म्हणजे एकदम बेसिक धरतो बरं, लर्निंग फेज मध्ये सुद्धा 16,000 प्रॉफिट तुमचा झाला. मग 10च्या 10 विन होत नसते, 1-2 लॉस झाले, 2 लॉस झाले, $10 लॉस होणार तुमच्या तिथं. $10 फक्त आणि फक्त. 2 लॉस झाले, किती लॉस गेला? $20. ॲक्युरसी आहेच भरपूर, काय टेन्शन घ्यायचं काय काम नाही. म्हणजे $180 पर्यंत तुम्ही लर्निंग मध्येच कमवू शकताय. ओके, ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पण म्हणून मी काय म्हणतो, 14 स्ट्रॅटेजी का नाही सांगणार भावांनो, तर जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत प्रॉफिट होणार नाही. मी कितीही सांगू द्या, काय सुद्धा त्याचा तुम्हाला फरक पडणार नाहीये. ओके, माझा चेहरा दिसत नाहीये का? मी वाटलं तर थोडस ओपन करतो कॅमेरा, स्क्रीन शेअरिंग बंद करतो आणि कॅमेऱ्याला चालू करतो. 1 मिनिट भैयानो, व्हिडिओ पॉज्ड आता आला असेल. शेअर जी स्क्रीन आहे ती माझी ही वाली स्क्रीन शेअर करतो. अच्छा भैया, आता मी दिसायला लागलेलो असेल सगळ्यांना, अर्धाने मागा होईना दिसत असेलच. दिसतोय का? दिसतोय का मी? काय मागाय दाखव. सिद्धार्थ भैया मी दिसतोय का सांगा बरं. दिसतोय का सांगा फक्त. ओके ओके ओके, ठीक आहे. आता माझं तोंडच बघा फक्त 15 मिनिटं, स्क्रीनवरती काही नाहीयेच गोष्ट. हे बाकी जे सांगायचं होतं तेवढं तर क्लिअर संपलंय का बघू द्या मला, नाहीतर कसं व्हायचं मीच काहीतरी दुसरं सांगत बसतो. सेशन सांगितले सिद्धार्थ भैया, माईक म्यूट करा. हां ठीक आहे. ट्रेडिंग व्ह्यूची इन्फॉर्मेशन सांगितली, डॉट साईज सांगितली, सेशन सांगितले, पेअर्स सांगितल्या, व्हॉट इज फॉरेक्स मार्केट पण सांगितलेलं आहे. एकदम झक्कास दिसतंय, धन्यवाद. ठीक आहे. ओके सर, एवढं मी मेकअप करून आलोय अजून दिसना कसं काय. हेडफोन मुळे माहिती केस खाली झालेत, असू द्या, नो प्रॉब्लेम. तर भावांनो, सांगण्याचा काय उद्देश आहे, जोपर्यंत स्वतःच काय क्रिएट करत नाही, काही पण करा प्रॉफिटेबल होणार नाही. मी ज्या गोष्टी सांगणार आहे बेसिक मध्ये तुम्हाला, ज्या गोष्टी 50-50 आहेत मार्केटमध्ये, 50-50 सगळ्या गोष्टी 50-50 आहेत. कुठलाही सपोर्ट घ्या, 50% चान्स आहे वर जाण्याचा, 50% चान्स आहे खाली येण्याचा. तुम्ही शोधून काढायचा आहे कधी वर जाणार कधी खाली येणार, डायरेक्शन सांगणं माझं काम आहे. ओके, मी ती तुमच्या डोक्यामध्ये भरवणार म्हणजे भरवणार. या 10 क्लासमध्ये तुम्हाला भले आवाज नाही होऊ द्या, तुम्हाला भले स्क्रीन ना दिसू द्या, काय ना होऊ द्या, पण तुम्ही 11व्या दिवशी सॅटिस्फाईड असणार इथं. ओके, सॅटिस्फाईड असणार. आणि कोणाला वाटलं बाबा मला काय समजणार, दे माझे पैसे मागारीत, एक असं असं फेकून देणार, असं चला निघा असं म्हणून देणार मी, पण अशी वेळ येणारच नाही. कारण आपली लोक सगळी चांगली आहेत, मराठी लोक आहेत, सामान्य आहेत, सर्वसामान्य लोक आहेत. पैशाचं कोणालाही काही पडलेलं नाही, मला माहिती आहे चांगलं. 900-800 रुपये खूप किरकोळ गोष्ट आहे. आज नुसता प्रीमियम पॅक घ्यायला गेलो होतो झूमचा, 20,000 रुपये प्राइस होती त्याची, 20,000 रुपये प्राइस होती. किती महिन्यासाठी? एका महिन्यासाठी भावानो. 999 रुपये काय गोष्ट आहे, त्याच्यामध्ये एवढा भयंकर एक्सपिरियन्स भेटणार आहे तुम्हाला. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. मला माहिती आहे पैसा किरकोळ गोष्ट आहे, त्याच्यामुळे कोणी टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्यांना सगळं नॉलेज देतो मी. तर मार्केटमध्ये आहे काय भावानो, आपण येतो मार्केटमध्ये, शिकायचं कसं आहे तुम्हाला ते सांगतो. आता मला 10 दिवसाचा जो प्लॅन आहे त्यातला हा पहिला दिवस आहे आपला. 9 दिवसामध्ये बेसिक आहे मी एका दिवसामध्ये संपवून टाकेन सगळं, काय गरज नाही. पण 3 दिवस मी तुम्हाला बेसिकला देणार आहे, त्याच्यानंतरचे 5-7 दिवस आपण उरलेले सगळे ऍडव्हान्सला देणार आहे. ऍडव्हान्स एकदा डोक्यात घुसलं, कुठं लाईव्ह माझं बघण्याची, लाईव्ह ट्रेडिंग आणि काय म्हणतो ते लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवणार का? लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवायला ते फ्रॉड लोक करून दाखवतात लाईव्ह ट्रेडिंग. तुम्हाला सांगतो युट्यूबवरती लाईव्ह येणार आहे, हे तुम्हाला माहित नाही रिअल गेम काय आहे. ओके, रिअल गेम तुम्हाला माहित नाही, फक्त त्यांचा काय असतो तो, तर ते त्यांचं काम आहे. लाईव्ह व्ह्यूची काही गरज नाही. मी तर म्हणतो तुम्ही आरामशीर, अहो तुम्हाला कॉपी करायचं होय, मला माहिती आहे. लाईव्ह येऊन ट्रेडिंग करून काय दाखवाय माहिती आहे का? 4-2 लोकांना ट्रेड टाकाय असते, फीज काय म्हणते, फीज रिकवर होईल का? कशासाठी दिलीच कुठं, मी म्हणतो दिलीच कुठं रिकवर करून द्यायला.
नॉलेजमध्ये सगळं काय रिकवर होऊन जाईल तुमचं. टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये. मी सांगतो छाती टोकून की भावानो, जेवढ्या गोष्टी आणि ज्या स्ट्रॅटेजी सांगणार आहे त्या फालतू लोकांसारखे जे म्हणलेत ना भावानो, त्यांनी आम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली आणि स्ट्रॅटेजीज वर्क होईना, वेळच येणार नाही. तर यावेळेस वेळच येणार नाही. तुमच्या डोळ्यासमोर ते गोष्टी वर्क होणार ऑटोमॅटिक. तुम्ही भले त्याच्यावरती ट्रेड ना करा, तुम्ही भले त्याच्यावरती प्रॉफिट ना करा, तुमचा भले दुसरा लॉस होऊ द्या, पण तुमच्या डोळ्यापुढं मी सांगितलं ती स्ट्रॅटेजी दिसणार, त्या वर्क 100% होणार मार्केटमध्ये. टेन्शन घ्यायचं काय काम नाहीये. तुम्ही भले मला तुमचं भले ना प्रॉफिटेबल व्हा, ही बॅच नंतर तुम्ही भले ना प्रॉफिटेबल व्हा, पण तुम्हाला त्या गोष्टी डोळ्यापुढे दिसणार की मुवमेंट येतंय, जसं सांगितलंय तसं होतंय, हे तुम्हाला दिसणार. आत्ताच सांगतोय मी, ओके, पहिल्याच बॅचमध्ये. आणि हे लेक्चर आपण युट्यूबला टाकूया जर बाबा आवाज चांगला रेकॉर्ड झाला असेल तर. मग हे समजलं तुम्हाला आपला वे काय आहे, बेसिक ते ॲडव्हान्स. मग कॅन्डलस्टिक सांगतो, कॅन्डलस्टिक सायकोलॉजी सांगतो तुम्हाला, चार्ट पॅटर्न सांगतो. सगळ्या गोष्टी 50-50% आहेत मार्केटमध्ये. डब्ल्यू वर जाते, खाली पण येते. आता मग आज एक कॉल होता, मी एक्सपिरियन्स तुम्हाला जास्त सांगणार आहे. मी काय तुम्हाला ते बुकिश नॉलेज द्यायला इथं नाही आलो अजिबात. ओके, एक्सपिरियन्स जास्त सांगणार आहे मी तुम्हाला. एक कॉल आला की म्हणला मी डब्ल्यू वरती माझी स्ट्रॅटेजी काढली, म्हणला डब्ल्यू वरती बाय केला, सर लॉस झाला. मग मी म्हणलं बाबा मग डब्ल्यूला सेल करायला चालू कर. ते म्हणला सर सेल पण केलं, म्हणला ते पण लॉस झाला. मग मी म्हणलं काय रूल्स बनवले का? नाही म्हणलं, मी सुरुवातीला बाय करून बघितलं लॉस झाला, सेल करून बघितलं लॉस झाला. मी म्हणलं मग नेमकं काय होतंय? मग ते मला मार्केट माझं स्टॉप लॉस मारते आणि मग वर जाते. मग मी म्हणलं मग भाऊ स्टॉप लॉस मारले एंट्री घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुम्ही काय करा, डब्ल्यूचा स्टॉप लॉस ज्यावेळेस मारेल त्यावेळेस एंट्री घ्या, काय प्रॉब्लेम आहे? मग ते काय म्हणला की बाबा डब्ल्यू वरती स्टॉप लॉस मारलं पण एंट्री घेऊन बघितली म्हणला. मग ते काय वेळेस स्टॉप लॉस मारून वर पण जाते, खाली पण जाते. म्हणजे ती पण गोष्ट 50-50% आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी 50-50% आहे, असं मला सांगण्याचा उद्देश होता मार्केटमध्ये. पण एक गोष्ट 100% आहे, काय माहितीये का, की ते स्टॉप लॉस मारायला येतच. म्हणजे जोपर्यंत रॅन्डम लोक जिथं घुसतील ना तिथं स्टॉप लॉस मारायला येतं मार्केट. म्हणजे 50-50 कुठं आहे की बाबा डब्ल्यूच्या नेकलाईन ब्रेकआउट झाली तर बाय केल्यावरती 50-50 आहे, स्टॉप लॉस हंटिंग झाल्यावर बाय केल्यावरती 50-50 आहे. पण हंटिंग करायला येतंय हे मात्र 90% आहे. 10% आपली सायकोलॉजी आहे. कारण आपण कुठं फालतू ठिकाणी यूज करायला जायचो ते झाला मग लॉस, परत मला स्ट्रॅटेजी वर्क करत नाही. असं नाही, लक्ष पहिल्याच लेक्चरमध्ये सांगतोय ना, तुम्हाला आवाज येऊ द्या ना काय होऊ द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजी वर्किंग आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा. एवढं सांगायचं मला तुम्हाला, फक्त विश्वास ठेवा. तुम्हाला वाटलं नाही काही वर्किंगच होईना, काय जमत ना मला, भावानो जमेल, वॉच करायचं, 100% जमेल. मी कॉन्फिडन्स वाढवतो तुमचा, 100% जमेल म्हणतो मी यावेळेस. हा चला अजून एक विषय घेतो. तुम्ही ट्रेड करता युरो USD गोल्ड, मला माहिती आहे दम राहत नसतो भावाने. एकदा आला का नाही तुम्ही, तुमच्यात माझ्यासारखं पेशन्स येणार ना. मी संध्याकाळी 8ला बसतो ट्रेडिंगला, रात्री 1:30 वाजेपर्यंत मार्केटमध्ये असतो, 2:30 पर्यंत 1:30 पर्यंत असतो. पण तुम्हाला पेशन्स येणार, तुम्हाला दिवसभर ट्रेड करू वाटणार. युरो USD GB USD गोल्ड आत्ता लिहून देतो, लिहून घ्या, नोटबुक असेल तर लिहून घ्या, की तुम्हाला पेशन्स राहणार नाही. तुम्ही दिवसभर ट्रेड करणार म्हणजे करणार, 101% करणार तुम्ही ट्रेड दिवसभर. तुमच्यामध्ये पेशन्स राहणार, तुमचा अकाउंट बॅलन्स 0 असणार. कधी तुम्ही US 100ला येण्या अगोदर तुमचा अकाउंट बॅलन्स 0 असणार तुम्ही सुरुवातीला. आता सांगतो मी तुम्हाला, पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अशी कोण असेल तुमच्या ह्या 200 लोकांमध्ये, ओके, पेमेंट केलेल्या ह्या 150 लोकांमध्ये आणि उरलेल्या 50 जे लोक स्कॅम करून आलेले आहेत त्याच्यामध्ये असू द्या, काय हरकत नाही भावनो, शिका, सगळेजण शिका. तुमच्याकडे आले त्यावेळेस द्या पैसे, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही आला मार्केटमध्ये तर मी कोणत्या मुद्द्यावर होतो विसरून गेलो, फ्लॉप झाली मेमरी एकदम माझी, काय सांगायला लागलो होतो. हा पेशन्स राहणार नाही, पेशन्स राहणार, आठवलं ते बघा, ते थोडं लेट आहे ना रेकॉर्डिंग, त्याच्यामुळं तिथं समजलं मला. पेशन्स राहणार नाही. काय सांगतो मी, तुम्ही दिवसभर ट्रेड करणार, मी 100% सांगतो, दिवसभर ट्रेड करणार, संध्याकाळी गोल्डला करणार, शनिवार रविवार सुद्धा तुम्हाला क्रिप्टो ट्रेड करू वाटणार. ऍडिक्शन म्हणायचं, ऍडिक्शन फर्स्ट फेज आहे, ऍडिक्शन लागतं ट्रेडिंगचं. त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू म्हणणार बाबा प्रॉफिटेबल व्हायला सांगितलं होतं त्यानं, मी सांगतोय प्रॉफिटेबल होण्यासाठी तुम्हाला एकच स्ट्रॅटेजी. कोण आहे फोन करतोय, हे बघा अशी लोक आहे, त्यांना व्हॉट्सअपवरती कॉल करते. यांना स्ट्रॅटेजी एकच स्ट्रॅटेजी जर फॉलो केली तरच प्रॉफिट होईल भावानो. मी अजून सांगतो, लिहून घ्या, एकच स्ट्रॅटेजी फॉलो केली तरच प्रॉफिट होईल तुमचा. एकच गोष्ट फॉलो केली तरच प्रॉफिट होईल तुमचा, लक्षात घ्या. पण प्रॉफिट होईल पण कधी, फॉलो केल्यानंतर. तुम्हाला जर नाही जमलं तर एक माझं लक्षात ठेवायचं की सगळ्या गोष्टी 50-50% आहेत. मला माझे रूल बनवायचे आहेत स्वतःला, तोपर्यंत मी प्रॉफिटेबल होऊ शकत नाही भावानो. बाकी मार्केटमधल्या फालतू नॉलेजपेक्षा माझा प्रत्येक वाक्य तुम्ही जर डोक्यामध्ये भिनवलं तर तुम्ही प्रॉफिटेबल होणार म्हणजे होणारच. कारण समजा तुम्ही नाही झाला प्रॉफिटेबल, बरं का, एक चान्स आहे ना, एक चान्स आहे नाही झाला प्रॉफिटेबल,
एक महिना काय करायचं माहिती का, एक महिना सुट्टी बिट्टी काय घ्यायचं नाही, यायचं US 100च्या मार्केटला यायचं, फक्त US 100च्या मार्केटला यायचं, प्रॉफिट करायचं ना. फायनल गोल काय आहे आपलं, गोल लिहून ठेवा प्रॉफिट, लास्ट गोल काय प्रॉफिट दादानो. मग US 100च्या मार्केटला यायचं, लॉस झाला ना गोल्डमध्ये होऊ द्या, होत असतोय. युरो USD लॉस झाला होत असतोय, बँक निफ्टी लॉस झाला होत असतोय, US 30 लॉस झाला होत असतोय. कुठे यायचं शेवटी लक्षात ठेवा, 10 मिनिट राहिले फक्त. त्याच्यामध्ये तुम्ही आल्या आल्या US 100ला यायचं फक्त. मी कोणत्या स्ट्रॅटेजी सांगणार आहे त्या 3 स्ट्रॅटेजी अप्लाय करायला चालू करायच्या, फक्त त्या यूज करायच्या. ओके, त्या यूज करून तुम्ही लॉस मध्ये जाऊच शकत नाही. मी आता सांगतो लॉस मध्ये जाणार नाही तुम्ही, भले तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट राहचाल किंवा प्रॉफिट मध्ये राहचाल, दोनच ऑप्शन आहेत, कॉस्ट टू कॉस्ट किंवा प्रॉफिट. फालतूपणा केला तर कॉस्ट टू कॉस्ट, नाही केला तर प्रॉफिट, दोनच ऑप्शन आहे, लॉस ऑप्शनच नाही. तर एवढं कॉन्फिडंट मी आहे, बोलायला तर कॉन्फिडंट आहे. तुम्ही म्हणाल कोण पण कॉन्फिडंट वाटत, टेन्शन काय घेताय, आहेच की आपण, कुठं जाणार आहे काय, व्हॉट्सअप आहे, इन्स्टा आहे. तुम्हाला फक्त रिझल्ट सांगायचे की बाबा झाले वर का, होतच असतंय ते, कारण ती सायकोलॉजी आहे, नॉर्मल रिटेलर लोकांची जी सायकोलॉजी आहे त्याच्या ऑपोजिट मार्केट चालतं, आणि ती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये. पण ऐकून घ्या, याच लेक्चरमध्ये सांगतो, तुम्ही फक्त त्या 3 स्ट्रॅटेजीला जर यूज करायला गेला प्रॉफिटेबल होणार नाही. आताच लिहून देतो, प्रॉफिटेबल होणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी स्वतःचं बनवावं लागेल, स्वतःचा सेटअप बनवावा लागेल. याच्यानंतर काही गोष्टी US 100च्या मला अशाही माहिती आहेत की ज्या वर्कच होते, 100% वर्क होते, अशा गोष्टी आहेत. सायकोलॉजी 100% का म्हणतो माहिती आहे का, मी त्याला रूल लावलेत ना, माझे रूल्स आहेत, माझ्या नोटबुक मध्ये रूल लिहिले आहेत, आणि ते रूल आता मी माझ्या मेंदूत छापलेले आहेत. त्या स्ट्रॅटेजीचे रूल आहेत माझ्याजवळ, म्हणून ते 100% आहेत. कधी कधी लॉस होतो, सायकोलॉजिकल लॉस होतो, काय माहितीये का, अंगात मस्ती येते, चला करतो बाय, चला करतो सेल, आणि झाला एक प्रॉफिट, आज टाकतो की ट्रेड, त्याला काय होतंय, थोडी रिस्क घ्यायला काय होतंय, असे विचार येतात मनात आणि आपण लॉस करून टाकतो. ओके, म्हणजे आता कसं झालं, मी तुम्हाला चार्ट दाखवण्यापेक्षा ज्ञान जास्त द्यायला लागले, नो टेन्शन, काय प्रॉब्लेम नाही. ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला या गोष्टी कोण सांगणार नाही, तुम्हाला फक्त लोक येतील 15,000 द्या कोर्समध्ये, सांगतील कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, 4-2 इंडिकेटर चिपकवून दिले, संपला विषय. नाही, याच्यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला मिळणारा सपोर्ट, तुम्हाला मी सांगणार माझा एक्सपिरियन्स, तुम्हाला मी तुमचे जे डाऊट आहेत ते सॉल्व्ह करून देणार आहे. आणि ही जी गोष्ट मी आता या लाईव्ह मध्ये सांगतोय तीच गोष्ट तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कशी ऐकली अडकत, तुम्ही ऐकले ना, ज्याच्या मनामध्ये शिवी आली का नाही माझ्याबद्दल आलीच असेल की आवाज ब्रेक होतोय काय तर म्हणलंच असेल मनातल्या मनात, त्यांनी लक्षात ठेवायचं तुम्हाला पेशन्सची गरज आहे. कारण मी 100 वेळा बोललो की थोडासा धीर धरा. ओके, म्हणून सांगतोय, वाईट बोलत नाही तुम्हाला, की सांगतोय दादानो पेशन्स खूप महत्वाचे आहेत. एवढ्या उशीरमध्ये माया पण डोक्यात येऊन मी पण म्हणलं असतं राहू दे मर्दे क्लास, चला मला नाही घ्यायचं, एवढा ताप असतो काय कुठं, पण नाही, आपल्याला घ्यायचं आहे, आपलं डेस्टिनेशन फिक्स आहे, आपल्याला शिकवायचं आहे ना तर शिकवायचंच आहे, नाही शिकवायचं तर नाहीच, एक करायचं म्हणलं करायचं. मग तुम्हीही तेवढं डेडिकेटेड व्हा. ट्रेडिंगसाठी नोटबुकच्या फर्स्ट पेजवरती लिहून घ्या, फर्स्ट पेजवरती तुम्ही जी नोटबुक केली आहे माझी आहे, तुमचीही करा. आणि फर्स्ट पेजवरती काय लिहून घ्या माहिती आहे का, पहिलं टाका डिसिप्लिन टाका पहिलं, दुसरं टाका पेशन्स, डिसिप्लिन, इमोशन्स, सायकोलॉजी, अजून काय काय आहे माझ्या दुसऱ्या नोटबुकला लिहिलेलं आहे, काय लिहिलं इथं पण काय काय गोष्टी आहेत, अरे बापरे दुसऱ्या नोटबुक मध्ये आहे ते, हे फक्त मी आता लिहून घेऊन आलतो काय काय पॉईंट आहे त्याच्यामध्ये. मग पेशन्स, डिसिप्लिन, सायकोलॉजी फर्स्ट पेजवरती लिहून घ्या, फर्स्ट पेजवरती. आणि बघा माझ्या पहिल्या नोटबुक वरती पहिल्या पेजवरती काय लिहिलं माहिती आहे का, एक मी वाक्य लिहिलं आहे इथं, मी 4-5 नोटबुक आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे अवर फर्स्ट ट्रेड मस्ट बी 100%. काय, अवर फर्स्ट ट्रेड मस्ट बी 100%. तुम्ही हे वाक्य तुमच्या कुठेही लिहून ठेवा नोटबुक वरती, अवर फर्स्ट ट्रेड मस्ट बी 100%. सो वी डोंट नीड टू ट्रेड सेकंड. मला माहित नाही इंग्लिश ग्रामर पेपर काय चुकू द्या, मला कळू द्या. सो वी नॉट नीड टू ट्रेड सेकंड, म्हणजे पहिला ट्रेड 100%चा घ्यायचा, दुसरा ट्रेडच घेण्याची गरज नाही पडली पाहिजे आपल्याला. ओके, समजलं का, हे वाक्य पहिल्या पेजवर तुम्हाला सांगितलं नोटबुक करायची, ज्याला प्रॉफिटेबल व्हायचं ना त्यांनी करा, नोटबुक शिवाय प्रॉफिटेबल होत नाही. तुम्ही काय पण करा, मला होऊन दाखवा, झालं तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे फर्स्ट पेज समजलं तुम्हाला, अवर फर्स्ट ट्रेड मस्ट बी 100%, हे वाक्य फर्स्ट पेजवरती मोठ्या अक्षरामध्ये लिहून टाका. त्याच्यानंतर काय लिहायचं आहे, फॉलो काय करायचं आहे, डिसिप्लिन, सायकोलॉजी, इमोशन्स, पेशन्स. ओके, एक बोल्ड मध्ये लिहायचं. तुम्हाला वाटतं काय बारक्या परवाने सांगायला लागलाय, इम्पॉर्टंट आहे भावानो. तुम्ही मला भले काय म्हणा, मला काय फरक पडत नाही, पण ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तुमच्या डोक्यात घालणं माझं काम आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हे झालं दुसरं पेज. त्याच्यानंतर काय फॉलो करायचं आहे, मेडिटेशन. ट्रेडर लोक सगळे मेडिटेशन करतात, 90% ट्रेडर मेडिटेशन करतात. तुम्ही पण करायचं आहे, मी पण करतो, 5 मिनिटं करायचं आहे
घरचे शिवाय देतील, काय तर म्हणतील असं वाटत असेल, असं काय असं होत नाही. फक्त वाटेल येडं बिडं झालं काय एवढंच वाटणार, दुसरं काही वाटत नाही. ठीक आहे. मग पण करायचं 5 मिनिटं करायचं, काय जाते करायला. मेडिटेशन करा. बघा पहिला क्लास आहे बेसिक गोष्टी खूप आहे ते. मी काय सांगायला लागलोय, मला असं वाटायला लागलं कुठं लेक्चर द्यायला गेलो काय, मी तुम्हाला भाषण द्यायला लागलो असं वाटायला लागलं माझ्या मलाच. मग पेशन्स डिसिप्लिन ठेवा. पेशन्स काय माहिती आहे का, धीर. जोपर्यंत असं चला चाललंय ना, हा चालू दे, काय टेन्शन घ्यायचं, असं आराम. कोणी शिवी दिले नो टेन्शन, काय टेन्शन घ्यायचं नाही. कोण काय बोललं काय टेन्शन घ्यायचं नाही, आराम. श्वास घ्यायला शिका मोठे मोठे. हा हा असे ज्या वेळेस म्हणजे पेशन्स आणण्याचे तुम्हाला मी कला सांगतोय. आता फोन करू करू लोक विचारतात की भावा पेशन्स इमोशनवरती कंट्रोल होत नाही, काय करू काय करू काय करू. फोन करून विचारतात. मी तुम्हाला हे असंच सांगायला लावलं सगळ्या गोष्टी की भावानो या गोष्टी तुम्हाला इथं फॉलो कराव्या लागतीलच. आता दुसरं काय माहितीये का, व्ह्यू आपला म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन. ओके, भले चष्मा असू द्या नाहीतर कसा पण असू द्या, पण बघण्याचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. आता लेडीज असतील बऱ्याच इथं, लेडीज लोकांना कसं साफसुथरं सगळं लागतं. त्याच्यानंतर काय असतं अजून, त्यांना ड्रॉइंग करायची जास्त सवय असते. मस्त मस्त काय 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 ड्रॉ करतात. मग ते ड्रॉ करायचं आहे तुम्हाला चार्टमध्ये, काय वेगळं काय चार्टमध्ये तेच तर ड्रॉ करायचं आपल्याला. त्या गोष्टी ड्रॉ करा मस्त मस्त छान छान, काय काय दिसतंय वाव. काय काय लोक ते असं इमोजी काढतात बघा चार्टमध्ये बनलेले इमोजी. कुठं मंदिर बनतं, कुठं काय बनतो, बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये बनतात पाहणाऱ्यांसाठी तो आहे. नंतर व्हीआयपी नंबर माहिती का तुम्हाला, गाडीचा नंबर असतो का व्हीआयपी नंबर. आपण व्हीआयपी नंबर घेतो 10-10 किंवा एकच अंक रिपीट असतोय. त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सुद्धा मार्केटमध्ये आहेत. तुम्ही हसाल, तुम्हाला दाखवल्या का ना मी त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या ना, तुम्ही म्हणतो अरे बापरे असं पण आहे. गाडीचे व्हीआयपी नंबर बघितले का तुम्ही, व्हीआयपी नंबर ते नंबर इथं वर्क करतात. ते नंबर सुद्धा इथं वर्क करतात भावांनो. म्हणजे काय असतं माहितीये का, ऑपरेटर जो असतो ऑपरेटर तो अशी छाप सोडायला बघतो, स्वतःची छाप सोडायला बघतो की बघा मी काय करू शकतो, या गोष्टींची छाप सोडायला बघतो. तसे व्हीआयपी नंबर सुद्धा वर्क करतात मार्केटमध्ये. जसं असतंय लेवल असते 37-37ची लेवल, नंतर 50-50ची लेवल, असं रिपीट असणारे अंक सुद्धा मार्केटमध्ये वर्क होते. तुम्ही दाखवल्यावरच असं अचंबित होऊन बसाल. त्याच्यानंतर राम मंदिरचं तुम्ही बघितलं असेल, ते डेट जी होती 22/1ची 22/1/24ची, ती सुद्धा ऑपरेटर कॉन्सेप्ट मध्ये येते भावांनो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्हाला वाटलं असेल कोइन्सिडन्स आहे. अजिबात कोइन्सिडन्स काय नसतं, मी गॅरंटी देतो. ती गोष्ट ऑपरेटरने केलेली असते भावांनो. मार्केटमध्ये नंबर आहेत ते सुद्धा ऑपरेटरचे असतात. निफ्टीमध्ये लेवल बघायच्या 33 वाल्या, 33-333, नंतर 35-533, असं रिपीट अंकवाले नंबर जे आहेत ते तुम्ही बघायचे, ते वर्क होतात मार्केटमध्ये. असंच मज्जा गोष्टी सांगतोय. आज कसं शांत वाटतंय, नंतर काल लगेच सगळे म्हणत होते हे घेतलं नाही ते घेतलं नाही. माईक बंद, शांत बरं वाटतंय. मी फक्त बोलतोय, आवाज येत नसेल काय हरकत ना भावनो. मार्केट तुमच्या डोक्यात बरोबर माझं काम आहे. आजचं लेक्चर जवळजवळ बंद करण्याच्या आपण याच्यामध्ये आहे. आता मी जर माईक ऑन केलं तर तुम्ही सगळेजण खपा एकदम बोलायला लागतात. कारण आज तर बघा काय मी सांगितलं नाही, शिकवलं की ज्याच्यात तुम्हाला डाऊट असेल काय, आजच्या डाऊटचा काय विषय नव्हता. जरी कोणाला काय असेल व्हॉट्सअपला मेसेज करा. हायचा मेसेज टाकायचा नाही, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मी. हाय हा मेसेज टाकायचा अजिबात नाही. हाय जो मेसेज टाकेल तर रिप्लाय हायला हाय द्यायला खूप टाइम लागतो भाईंनो. ओके, हायचा मेसेज टाकायचा नाही. डायरेक्ट काय डाऊट आहे ना तो डाऊट फेकायचा आपल्या समोर. ओके, लिहायचा डाऊट आणि टाकायचा. आणि हा दररोज रात्री 8:30 ते 1:30 स्क्रीनच्या समोर बसावं लागेल का. बघा तुम्ही जर सगळ्या तुमची स्वतः स्ट्रॅटेजी शोधली तर कधी कधी पहिल्या तासामध्ये ट्रेड भेटतो. तुम्हाला सांगतो माझे मोस्ट ऑफ द ट्रेड बघायचे 8:15-8:30च्या आसपास असतात मला ट्रेड, कारण ते माझे स्ट्रॅटेजी तर डेव्हलप झाले आहेत. त्यामुळे कधी कधी 1 तासामध्ये प्रॉफिट झाला, आराम करायचा निवांत. त्याच्यानंतर रात्री 12:30, 11 ते 12च्या आसपास मध्ये ट्रेड होतो. टाइम असेल बसू शकता, नुसतं बघायला काय जाते 5 मिनिट बघायचं का, असं बघायचं झालंय का काय नाही झालं द्या सोडून, झालंय काय बदनांतर बघत राहायचं फक्त. असं करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर कोणाचा काही डाऊटचा काय विषय नाही आज. त्यामुळे माईक काय कोणाचा मॅच चालू करणार अजिबात नाही. भरपूर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटली असेल. शेवटी फायनली नोटबुक इम्पॉर्टंट आहे, ज्याला म्हणायचं ट्रेडिंग जर्नल. कोणाला वाटत असेल इम्पॉर्टंट नाही, भावांनो खूप टाइम लागेल ट्रेडिंग शिकायला. मग तुम्हाला जोपर्यंत ट्रेड लिहित नाही तोपर्यंत काय सुद्धा होत नाही मार्केटमध्ये. ओके, आजचा क्लास आपण इथंच वाच करूया. ज्यांनी रेकॉर्डिंग कोणी केले आहे, रेकॉर्डिंग जर चेक करा तुमचा व्हॉइस बेस क्लिअर येतोय का बाबा तिथं रेकॉर्डिंग मध्ये. मला सांगा की आम्ही रेकॉर्ड केलंय स्क्रीनचं, मलाच पाठवा. कारण माझं रेकॉर्डिंग कसं आलंय मला माहित नाही. काही प्रॉब्लेम नाही, आपण मस्त करू. तुम्हाला सगळं मार्केट मी शिकवतो. जे काही थोडा आवाज बिवाचा प्रॉब्लेम येतोय ना होईल हो शांत. मी काय म्हणतो टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त मी तुमचं सगळं मार्केट तुमच्या डोक्यात घालणं माझं काम आहे. 10 दिवसासाठी तुम्ही पे केलं आहे, तर त्यासाठी तुमची सगळी इन्फॉर्मेशन, तुमचे सगळे डाऊट सगळं काही सॉल्व्ह केलं जाईल. काही टेन्शन घेऊ नका. ओके, आणि हा अजून काय राहिलं सांगायचं, इथं लाईव्ह ग्रुपला सगळे अपडेट देतोय. तुम्ही
ते मेसेज मला परत करायचे नाही व्हॉट्सअपला की बाबांनो सर लिंक कुठे भेटणार आहे, सर रेकॉर्डिंग कुठे भेटणार आहे, या गोष्टी करायच्या. सगळी इन्फॉर्मेशन मी त्या पर्सनल मेसेजला रिप्लाय करणार नाही अजिबात. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन इथं भेटणार आहे. कुठल्या ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला सगळी इन्फॉर्मेशन भेटते भाईयांनो. तर तुम्ही इथं काय काय करू शकता, सगळी इन्फॉर्मेशन मिळतं तुम्हाला, काय टेन्शन घ्यायचं नाही. आपला जो पब्लिक ग्रुप आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टाकतो, रेकॉर्डिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतो. रेकॉर्डिंग कशा प्रोव्हाइड करणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. आणि हे जे तुम्ही सगळेजण जॉईन आहे ना, मला व्हॉट्सअपला मेसेज करा एकदा की आय हॅव जॉईन्ड द बॅच, एवढा मेसेज करा, आय हॅव जॉईन्ड द बॅच. ओके, एवढा मेसेज करा मला एकदा सगळ्यांनी, आय हॅव जॉईन्ड द बॅच. मला चेक करायचं, कारण एवढे काही लोक फालतू आलेत बाहेरून, कुठून कुणी ऍड केले मला माहित नाही, पण आलेला आहे. तर आय हॅव जॉईन्ड द बॅचचा मेसेज करा भावांनो. आणि ज्यांनी पेमेंट केलं नाही भाईयांनो, पेमेंट करून घ्या. ओके, मी काय तो पर्सनल यूज करणार नाही, आपण डोनेशन करणार आहे ते सगळं पेमेंट. तर पेमेंट करून घ्या. 999 काय मोठी गोष्ट नाहीये, पे केल्याशिवाय तुम्हाला वाटतच नाही काही. ओके, आय हॅव जॉईन्ड द बॅचचा मेसेज करा. 200 किती जेवढे येतील तेवढे येऊ द्या मेसेज. मी रिप्लाय करत नाही त्याला बरं का, फक्त मला चेक करायचं. आय हॅव जॉईन्ड द बॅचचा मेसेज मला करा सगळेजण. आत्ताच्या आत्ता केला तर बेस्ट आहे. आणि मला खरंच म्हणजे भारी वाटतं बाबा, तुम्ही एवढं सपोर्ट करताय, खूप चांगली गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद, सगळ्यांचा आभारी आहे मी. मला मेसेज करा सगळेजण. आणि हा, ज्यांनी अकाउंट क्रिएट केले नाहीयेत ना, त्यांनी अकाउंट क्रिएट करून घ्या. IB अंडर रजिस्टर करा भावानो, तुम्हाला टेक्निकल सपोर्ट पण भेटेल. म्हणजे काय कुठं प्रॉब्लेम आला त्याचा सपोर्ट आपण तुम्हाला देऊया दादांनो. ओके, त्यामुळं IB अंडर रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या. ओके, ज्यांनी अकाउंट ओपन केले आहेत ना माझ्या लिंक अंडर, जे लोक राहिले आहेत, माझे सगळे नंबर सेव्ह आहेत, कोणाचं काय सगळा डेटा आहे आपल्याकडे, त्या सगळ्यांनी अकाउंट ओपन करून घ्यावे अशी इच्छा आहे. आय हॅव जॉईन्ड द बॅचचा मेसेज फटा पडायला लागले आहेत. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, भेटूया आपण उद्याच्या लेक्चर मध्ये. उद्या लेक्चर घेणार आपण ओके. काय करतो माहितीये का, उद्या एक लॅपटॉपच घेऊन येतो नवीन भावांनो. ऐका माझं सगळेजण आहेत ना तुम्ही, लॅपटॉपच आणतो उद्या नवीन. हे PC वाला सिस्टम ना, असा माझा मेंदू हलून गेला माहितीये का. उद्या लॅपटॉप घेऊन येतो नवीन. माझा लॅपटॉप जुना थोडा बंद पडला, उद्या नवीन लॅपटॉप आणतो. उद्याचं लेक्चर आपण पोस्टपोन करूया परवा दिवशीवरती. ओके, म्हणजे माझं म्हणणं आहे बाबा, चांगल्या गोष्टी व्हाव्या, हो त्या खर्च पण गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे सगळ्या. उद्या मी लॅपटॉप घेऊन येतो नवीन, त्याच्यानंतर परवा दिवशी आपण लेक्चर कंटिन्यू करूया. ओके, उद्या लेक्चर होणार नाही, मग आपलं निवांत राहा. 10 15 20 दिवस जातील, 20 दिवस, बाकी काय होणार नाहीये. ठीक आहे, आजचं लेक्चर इथं एंड करतो आता मी. एंड लाईव्ह स्ट्रीम आणि लिव्ह. ओके.